आने वाला प्रभू यीशु मसीह की अधिपति नाम में सब पवित्र लोगों में लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु की बड़ी अनुग्रह की हमारे इन दिनों में छुट्टी है, इसलिए हमें मतलब ज्यादा वक्त प्रभु देते हैं। आणि या दिवसामध्ये सुट्टी आहे म्हणून प्रभूची कृपा आहे की आपल्याला तो जास्त वेळ देतो। और समस्या है इसलिए हमको सुबेरे ही मीटिंग मिली आणि समस्या आहे म्हणून आपल्याला सकाळीच मीटिंग मिळाली है ना। हमको कोरोना का पीरियड में तक प्रभु ने संगति नष्ट नहीं किया आणि कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा प्रभूने आपली संगती नष्ट होऊ दिली नाही। आपको मालूम है कोरोना के कारण कितनी लोगों ने मतलब विश्वास से गिर गया आणि कोरोनामुळे कितीतरी लोक जे आहेत ते विश्वासामध्ये पतन पावले, कितनी संगति टूट गया आणि कितीतरी संगती आहे ती नष्ट झाली। कई सेवक लोग भी सेवा छोड़ करके और बातों में चला गया आणि पुष्कळ सेवक लोक सुद्धा सेवा सोडून दुसऱ्या कामामध्ये गेले। प्रकार तो बहुत भयंकर गिरावट है आणि सांगायचं तात्पर्य पुष्कळ भयंकर रीतीने लोकांचं पतन झालं। प्रभु ने हमें अनुग्रह दिया है आणि प्रभूने आपल्यावर कृपा केली आहे। हम लोग अवस्था को जान करके हमें उसपे भी बेच करके आगे बढ़ने के लिए उन्होंने हमें बुद्धि दिया आणि आपल्याला अवस्था जाणून त्याच्यामधून वाचूनही पुढे जाण्याकरता प्रभूने आपल्याला बुद्धी दिली। अभी देखो सुबह एक भी पटाखा नहीं आणि बघा सकाळी एकही फटाका नाही, थोड़ा भी डिस्टर्बेंस नहीं आणि अजिबात व्यत्यय नाही। मतलब शांत रीति में हम प्रभु का वचन सीख सकते हैं आणि शांत रीतीने प्रभूचं वचन आपण शिकू शकतो। और हम मतलब हर एक पवित्र लोगों को बताना चाहता हूँ, आणि प्रत्येक पवित्र भक्ताला मी सांगू इच्छितो, आपको जो भी बात ये जो दिनों में ऐसे समय में जो मिलेगा बहुत आत्मिक गहरी बात है। आणि या दिवसामध्ये तुम्हाला ज्या पण गोष्टी भेटेल त्या खूप आत्मिक गहन गोष्टी आहेत। अब हमारे शुरुआत का मंडली का एक बड़ा खूबी क्या था मालूम? आणि सुरुवातीच्या मंडळीचं एक खूप मोठं वैशिष्ट्य काय होतं माहिती आहे का? ऐसे ही आज भी होना चाहिए आणि तसं आजही राहिला पाहिजे। शुरुआत का मंडली में मतलब अभी जैसे अभी हमने गीत गाया सब कुछ यीशु है, मेरे लिए सब कुछ प्रभु यीशु मसीह है आणि माझ्याकरता सर्व काही प्रभू येशू आहे। तो आज ऐसा कितने लोग कर पाएगा? आज आपने गीत गाया पर तो दिल से गाया है कि नहीं? आणि आज आपण गीत गायलं पण ते संपूर्ण हृदयाने गायलं का नाही? मतलब अपना जीवन उससे मिलता है कि नहीं? आपलं जीवन त्याच्याशी मिळतं जुळतं आहे का नाही? ये बात को जानना है आणि या गोष्टीला आपण जाणायचं आहे। प्रियो शुरुआत का मंडली मतलब बहुत व्यवस्थित रीति में आगे बढ़ने वाला मंडली था आणि सुरुवातीची जी मंडळी आहे ते खूप नियमाच्या अनुसार पुढे चालणारी होती है ना। मंडली का खूबी क्या था? आणि मंडळीचं वैशिष्ट्य काय होतं है ना? जब आपको सबको याद है प्रेरितों का काम 2 अध्याय का 41-42 वचन, आणि प्रेषित त्याचा 2 अध्याय 41 आणि 42 वचन। अतः जिन्होंने उनका वचन ग्रहण किया उन्होंने बपतिस्मा लिया और उसी दिन 3000 मनुष्यों के लगभग उनमें मिल गए और वे प्रेरितों की शिक्षा पाने और संगति रखने और रोटी तोड़ने और प्रार्थना करने में लवलीन रहे। देखिए यहाँ पर 7 बातें लिखा है आणि या ठिकाणी 7 गोष्टी लिहिल्या आहेत। और एक्चुअली मसीह लोगों का नींव का उपदेश यही है आणि ख्रिस्ती जीवनाचा पायाभूत उपदेश हाच आहे। जो लोग आज भी बहुत लोग वचन सुनता है परंतु वचन ग्रहण नहीं करता आणि आजही पुष्कळ लोक वचन ऐकतात पण त्याचा स्वीकार करत नाही, मतलब वो दिल में नहीं जाता आणि ते वचन त्यांच्या हृदयामध्ये जात नाही। अभी प्रभु का संगति में आ गया है तो एक बोया जाने वाला काम हो रहा है आणि प्रभूच्या संगतीमध्ये आलं तर एक पेरणी केलेल्याचं काम होत आहे। वचन काम गिरता आणि वचन कुठे पडतं? अधिकतर वचन मला सड़क में गिरता आणि जास्त करून वचन जे आहे ते रस्त्याच्या बाजूला पडतं, नहीं तो पथरीली जमीन पर गिरता, नाहीतर मग ते दगडाळ जमिनीवर पडतं, नहीं तो कांटाओं के बीच में गिरता, नाहीतर मग काट्यांमध्ये ते पडतं। परंतु सही प्रकार तैयार किया हुआ उस खेती में गिरने वाला बीज बहुत कम है आणि चांगल्या प्रकारे तयार केलेल्या जमिनीमध्ये पडणारं बीज जे आहे ते खूप कमी आहे। होने का अर्थ सांगायचं तात्पर्य बहुत कम लोगों में इसका कार्य हो रहा है आणि खूप कमी लोकांमध्ये याचं कार्य होत आहे। बाकी लोगों में वचन कुछ भी काम नहीं हो रहा है आणि इतर लोकांमध्ये वचन अजिबात कार्य करत नाहीये। तो आज प्रभु ने ये जो दृष्टांत द्वारा दिया ये मतलब प्रभु का वचन सुनने वाले लोगों के प्रति समझने के लिए सरल रूप में, क्योंकि उस समय में खेती करने वाला भी आराम से समझ सकता, इसलिए समझने लायक कि प्रभु ने दृष्टांतों से बताया। आणि प्रभूने त्याचं वचन जे दिलेलं आहे ते चांगल्या प्रकारे लोकांना समजण्याकरता
की जे शेती वगैरे करणारे लोक आहेत त्यांनाही चांगल्या प्रकारे समजण्याकरता दृष्टांत रूपाने दिलेला आहे। साधारण से साधारण लोग भी बातों को समझ लेता, आणि साधारण ते साधारण लोक सुद्धा हे सगळ्या गोष्टी समजू शकतात। परंतु आज जब वचन सुनता है, आणि आज ज्या वेळेला वचन ऐकतो कितने लोगों में वो वचन काम करता है, आणि किती लोकांमध्ये ते वचन कार्य करतं। ये प्रभु का वचन है, आणि हे प्रभूचं वचन आहे। ये वचन स्वीकारने वालों में नया जन्म हो जाता आणि जे जे या वचनाचा स्वीकार करतात त्याच्यामध्ये नवा जन्म होतो। है। जो व्यक्ति वचन सुना और स्वीकारा उसको क्या हो गया, नया जन्म हो गया। आणि ज्या व्यक्तीने वचन ऐकलं आणि स्वीकारलं त्याचं काय झालं, नवा जन्म झाला। है ना, उन लोगों ने वचन ग्रहण किया, वहां पर हमने पढ़ा वचन ग्रहण किया बोलेगा तो उनका नया जन्म हो गया। आणि आपण पाहतो की त्यांनी वचनाचा स्वीकार केला म्हणजे त्याचा नवा जन्म झाला। फिर उन्होंने क्या किया, आणि मग त्यांनी काय केलं, उन्होंने बपतिस्मा लिया। त्यांनी बाप्तिस्मा घेतला। देखा, जो वचन ग्रहण करेगा फिर वो बपतिस्मा के लिए देरी नहीं करता, आणि मग जे वचनाचा स्वीकार करता मग ते बाप्तिस्मा घेण्याकरता उशीर नाही लावत। और सच्चा उदार पाया हुआ व्यक्ति मतलब प्रभु की आज्ञा पालन करने के लिए वो एकदम समर्पित मिल जाए। आणि खरं तारण प्राप्त झालेला व्यक्ती देवाच्या आज्ञेचं पालन करण्याकरता स्वतःला एकदम संपूर्ण समर्पण करतो। और आज एक व्यक्ति यीशु मसीह को अपना प्रभु मानकर ग्रहण करता है तो भी मानो क्या है कि वो दिल से नहीं करता, बोलने वाले के लिए करता, नहीं तो घर के लोगों के लिए करता, बंधु लोगों के लिए करता, ऐसा उनके लिए नहीं किया। आणि आज एक व्यक्ती ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो त्यावेळेला संपूर्ण हृदयाने त्याचा स्वीकार करत नाहीये, तर जो सांगणारा आहे त्याचा मनधरणी करण्याकरता किंवा घरातल्या लोकांकरता तो प्रभूचा स्वीकार करतो, स्वतःसाठी नाही करत। अगर वो उनके लिए किया होता तो अगला कदम पवित्र आत्मा तुरंत उसका अगुवाई करता। आणि मग त्याने जर स्वतःसाठी स्वीकार केला असता तर पुढच्या पावलावर पवित्र आत्म्याने लगेच त्याला सांगितलं असतं। वो बराबर उदार पाया है आणि त्याचं बरोबर तारण झालंय। है ना, आजकल क्या है कि मतलब मार मार करके आम को पकाने वाला बात है, आणि मारून मारून आंबा पिकवण्याचं ते काम आहे। ये वो प्रभु का काम ही नहीं। आणि प्रेरणा अशा प्रकारचं काम प्रभूचं नाहीये। उस व्यक्ति में प्रभु का कार्य हुआ ही नहीं, आणि त्या व्यक्तीमध्ये प्रभूचं काम झालं नाहीये। तो मैं आपको बहुत मतलब प्यार से दिल की गहराई से मैं बोलना चाहता हूँ, एक व्यक्ति वचन सुनने के समय में वो ग्रहण करने लायक अपना मन तैयार करके प्रभु को बस्ती में आना चाहिए और वचन ग्रहण करने वाले व्यक्ति का जीवन बदलेगा। आणि एका व्यक्तीने प्रभूचं वचन स्वीकारण्यायोग्य असं मन तयार करून प्रभूच्या उपस्थितीमध्ये यायला पाहिजे। आणि मग प्रभू अशा लोकांचं निश्चितच वचनाच्या द्वारे मन परिवर्तन करेल। जो उधार नहीं पाया उधार पाएगा, आणि ज्याचं तारण नाही झालं त्याचं तारण होईल, और जो उधार पाया उनका जीवन में और भी उधार में बढ़ते बढ़ते हो। आणि मग ज्याचं तारण झालं त्याला आपल्या जीवनामध्ये तारणामध्ये अधिक वाढ होईल। बोलने का अर्थ उनको भी अपने जीवन को सुधारने वाला उपदेश उसमें मिलेगा, आणि त्यांनाही आपल्या जीवनामध्ये सुधार करण्याचा उद्देश त्यांच्या जीवनामध्ये भेटेल। प्रभु किसी को खाली नहीं बुलाता, आणि प्रभू उगाचच कोणाला नाही बोलवत। प्रभु ने बुलाया है तो जरूर प्रभु उसका जीवन में कार्य करने के लिए बुलाया। आणि प्रभूने जर कोणाला बोलवलं तर निश्चितच त्याच्या जीवनामध्ये कार्य करण्याकरता त्याला बोलवलेलं आहे। हमारे में एक बार हमारा 3 लोग प्रभु के पीछे आने के लिए तैयार हुआ था, आणि एकदा 3 लोक प्रभूच्या पाठीमागे येण्याकरता तयार होते। मतलब लूका 9 अध्याय का 57 से 62 तक का वचन, आणि लूक त्याचा 9 अध्याय त्याचं 57 ते 62 वचनामध्ये तो प्रभु अपने पास आने वाला किस दिल से आया उसके दिल की तैयारी स्वर्ग देखता। आणि मग जो प्रभूकडे येतो तो कुठल्या हृदयाने आलं त्याच्या हृदयाची तयारी स्वर्ग पाहतो। अभी कुछ लोगों ने सोचा यीशु मसीह के पीछे चलेगा तो जरूर धूमधाम जीवन बिता पाएगा। आणि मग लोकांनी असा विचार केला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे जर चाललो तर निश्चितच खूप ऐश्वर्यामध्ये जीवन जगता येईल। परंतु उसका दिल की अवस्था जानकर प्रभु ने उनको उत्तर दिया, आणि त्यांच्या हृदयाची अवस्था जाणून प्रभूने त्यांना उत्तर दिलं। वो बोला कि तुमको लगता है कि मुझे बंगला मिलेगा, एसी रूम मिलेगा? नहीं नहीं नहीं, देखो लोमड़ियों को भी रहने के लिए घर है, चिड़ियों को भी है, मेरी भी नहीं बोला। आणि मग तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला राहण्याकरता चांगला बंगला भेटेल, एसी रूम भेटेल, पण मग रोपटास घरटे आणि पाखरास बिळे आहेत, पण मनुष्याच्या पुत्राला डोके धराव्यास जागा नाही। उधरी और डूब गया, आणि तिथंच ते डुबले। अरे कुछ भी हो प्रभु मैं तेरे साथ आऊंगा करके बोला, आणि मग काही झालं तरी प्रभू मी तुझ्या सोबत येईल असं म्हटलंय का? नहीं बोला, नाही म्हटले। उनका उद्देश्य प्रभु ने जो बताया बराबर था, बराबर उत्तर दिया, वो भाग गया। आणि मग त्यांचा उद्देश तो बरोबर होता, ते ऐकून पळून गेले। बोलने का अर्थ क्या है? सांगायचं तात्पर्य काय? आज भी आप किस मन से आया
देखो एक बात है, इधर आप सुनो ना सुनो, परंतु इसका लेगा एक दिन आपसे प्रभु पूछे। अनेक गोष्ट निश्चित आहे, तुम्ही इथं ऐकू किंवा नका ऐकू, पण प्रभू तुम्हाला सांगितलेल्या वचनाचा हिशोब एक दिवस घेईल। ये बहुत गंभीर बात आणि हे खूप गंभीर गोष्ट आहे। है ना। हमको प्रभु को उपस्थिति में आना बहुत अच्छी बात है, सुनना बहुत अच्छी बात है, नहीं मानेगा तो सबसे बड़ा धोखा की बात है। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये येणं खूप चांगलं आहे, त्याचं वचन ऐकणं खूप चांगलं आहे, पण ते पालन जर नाही केलं तर खूप मोठी फसगतीची गोष्ट आहे। वचन जो ग्रहण किया उनका जीवन बदल गया, उसका नया जन्म हो गया, उन्होंने मसीह बना। आणि जितक्यांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला त्यांचा नवा जन्म झाला आणि त्यांचं जीवन बदललं आणि त्यांनी बपतिस्मा घेतला। मैंने आपको कई बार बोला, अपना हमारा बाबा पीटर साल में जिस दिनों उधार पाया वो खुद बोलेगा, मैंने उनको नहीं बोला नहीं प्रभुदास मुझे अभी मुझे मला बपतिस्मा दे। आणि मग तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलं, बाबा पीटर साळवे ज्या दिवशी त्यांचं तारण झालं त्यावेळेला मी त्यांना नाही सांगितलं की तुम्ही बपतिस्मा घ्या, पण मग ते स्वतःहून मला म्हटले की प्रभूचे दास मला आता या वेळेला बपतिस्मा घ्यायचा आहे। वो एकदम मैंने रो करके मांगने लगे आणि एकदम रडून ते मागू लागले। मैंने फिर उसका भी मतलब आते समझाया आणि मग त्याच्याही गोष्टी त्यांना समजून सांगितल्या। और सुबह करीब 8:30-9 बजे या 10 बजे से पहले वो उधर पाया, 5 बजे उसका बपतिस्मा हुआ। आणि सकाळी 10 वाजेच्या अगोदर त्यांचं तारण झालं आणि संध्याकाळी 5 वाजता त्यांचा बपतिस्मा पण झाला। ऐसा कई लोगों को हुआ। आणि असं खूप लोकांचं झालं। है ना। मैं आपको बताया एक बार बरेली में मैं 3 महीने के कोर्स में गया था आणि एका बरेलीमध्ये मी 3 महिन्याचा एका कोर्ससाठी गेलो होतो। तो मैं सबको वचन सुनाता था आणि त्यामध्ये मी सगळ्यांना वचन सांगत होतो। तो वहां पर एक भाई हमारे चेन्नई का है अन्ना दुरे, तो उन्होंने ये खाने के बाद में करीब मतलब 10-10:30 बजे प्रभु ग्रहण किया। आणि मग त्या ठिकाणी एक अण्णादुराई म्हणून भाऊ आहे, त्यांनी जेवण झाल्यानंतर 10-10:30 वाजता प्रभूचा स्वीकार केला। और उसने स्वीकारने के बाद में मेरे को बोला मुझे अभी बपतिस्मा दे। आणि मग प्रभूचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी मला म्हटलं की मला आत्ताच बपतिस्मा पाहिजे। मैंने बोला सर अभी इधर इलाका हमारे लिए नया है और हमको मालूम नहीं इधर कहीं कोई नदी है क्या। वो बोला कोई बात नहीं, मैं ढूंढ कर आएगा, लेकिन आज आप मेरे को देगा कि नहीं। आणि मी त्यांना म्हटलं की आपण या जागेमध्ये नवीन आहे, आपल्याला ठाऊक नाही की या ठिकाणी नदी आहे का नाहीये, तर आणि उशीर पण खूप झालाय, तर त्यावेळेला ते म्हटले की नदी आहे का नाही हे मी पाहून येतो, पण तुम्ही आज मला बपतिस्मा द्याल का नाही। वो व्यक्ति जाकर के ढूंढ करके नदी पाया और रिक्शा 2 लेकर आया। इधर से मानो जो लोग भजन सुनते थे सबको लेकर के गया। रात को 12-12:30 बजे उनको आणि मग तो व्यक्ती गेला, त्याने नदी शोधली आणि येताना 2 रिक्षा घेऊन आला आणि जेवढी लोक वचन ऐकत होती त्या सगळ्यांना रिक्षामध्ये बसून रात्री 12-12:30ला त्यांनी बपतिस्मा घेतला। वो भी प्रभु का सेवा में आणि आता ते प्रभूच्या सेवेमध्ये मला वो ज्यादा दिन सर्विस भी नहीं किया आणि जास्त दिवस त्यांनी नोकरी पण नाही केली। प्रभु का बोझ आया आणि प्रभूचं ओझं आलं। आज मतलब बहुत कम लोगों में ऐसा एक्शंस देखता है आणि आज खूप कमी लोकांमध्ये अशा प्रकारचं कार्य बघायला मिळतं। आशा नहीं आणि त्यांना आशा नाही, मतलब जीवन में कुछ कार्य प्रभु का कार्य नहीं हो रहा है आणि जीवनामध्ये प्रभूचं कार्य नाही होत आहे। ऐसा आज मैं आपको बताना चाहता हूँ, आप तो प्रभु में आ गए ना, आने के बाद में भी आपका आत्मिक जीवन की बढ़ोतरी कैसा है। आणि तुम्ही प्रभूमध्ये आल्यानंतरही आत्मिक जीवनाची वाढ तुमची कशी आहे, प्रभु का दृष्टि में कैसा है ये बात को जानना, आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये कसे आहे या गोष्टीला जाणं। क्योंकि प्रभु मेरे जीवन में क्या कहता है ये बात हमें सुनना चाहिए। आणि प्रभू माझ्या जीवनामध्ये काय म्हणतो ही गोष्ट आपण ऐकायला पाहिजे। जब पौलुस एफेसुस मंडली में करीब 3-3.5 साल रहा आणि प्रेषित पौल इफिसकराच्या मंडळीमध्ये 3-3.5 वर्ष राहिला। उस समय में वो मंडली प्रेम में बढ़ते गया आणि त्यावेळेला ती मंडळी जी आहे ती प्रेमामध्ये वाढत गेली। बहुत आदर्शमय मंडली था आणि खूप आदर्शमय अशी मंडळी होती। हे करीब एडी मतलब 57 से 60 तक के समयों की बात है। आणि इसवी सन 57 ते 60 या दरम्यानची ती गोष्ट आहे। लेकिन इसके बाद में करीब प्रकाशित वाक्य किताब कब लिखा आणि प्रकटीकरणाचं पुस्तक केव्हा लिहिण्यात आलं, करीब 95 आणि इसवी सन 95ला। मतलब कितना साल के बाद में मतलब पौलुस का ये सेवा का बाद में कितना साल के बाद में आया, आणि पौलाच्या या सेवेनंतर किती वर्षानंतर हे अशा घटना त्या ठिकाणी झाली, करीब 35 साल आणि साधारणतः 35 वर्ष। समझा।
ये 35 साल में क्या हुआ? आणि या 35 वर्षामध्ये काय झालं? जब प्रकाशित वाक्य में एफेसुस मंडली को प्रभु जब दूध देता है, आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये प्रभु इफिस्कराच्या मंडळीला ज्या वेळेला दूत देतो, प्रभु ने क्या बोला? आणि त्यावेळेला प्रभूने काय म्हटलं? मुझे तेरे बारे में एक दोष लगाना है, आणि मला तुझ्या विरोधामध्ये एक दोष लावायचा आहे. देखा इतना एक निर्दोष मंडली था, आणि एवढी एक ती निर्दोष मंडळी होती, वो दोष लगाने वाला बन गया. आणि ती तिला दोष लावेल अशी ती झाली. वो भी क्या था दोष? आणि त्यांच्यामध्ये असणारा दोष काय होता? प्रकाशित वाक्य दूसरा अध्याय का 4-5 वचन दोनों पढ़. आणि प्रकटीकरण त्याचा दुसरा अध्याय 4 आणि 5 वचन. पर मुझे तेरे विरुद्ध कहना है हाँ. कि तूने अपना पहला सा प्रेम छोड़ दिया है. हाँ. इसलिए स्मरण कर हाँ. कि तू कहाँ से गिरा है हाँ. और मन फिरा हाँ. और पहले के समान काम कर. हाँ. यदि तू मन न फिराएगा हाँ. तो मैं तेरे पास आकर तेरी कीवट को हाँ. उसके स्थान से हटा दूंगा. आप थोड़ा आप ये वचनों को पढ़ने के टाइम पर आपको कैसा लगता है भाई? आणि हे वचन वाचत असताना तुम्हाला कसं वाटतं? डर लगता है कि नहीं? भीती वाटते का? या मतलब आपको कुछ हलचल नहीं हो रहा है? का तुमच्या जीवनामध्ये काही हालचालच होत नाहीये? प्रियो, आपको मालूम है क्या हुआ? आणि तुम्हाला माहिती प्रेम काय झालं? प्रभु ने ये चेतावनी दिया और उनमें कुछ फर्क नहीं पड़ा, इसलिए प्रभु ने वो मंडली को उस देश में से हटा दिया. आणि प्रभूने ही त्यांना चेतावणी दिली तरी सुद्धा त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फरक झाला नाही, म्हणून प्रभूने त्या मंडळीला त्या शहरामधून काढून टाकलं. प्रभु ने क्या बोला? प्रभूने काय म्हटलं? दीवट हटाऊंगा. आणि तुझा दिवा जो आहे तो मी बाजूला करेल. दीवट म्हणजे काय? आणि दिवा म्हटलं म्हणजे काय? मंडली. मंडळी को हटाया आणि मंडळीला काढून टाकलं. ये मतलब इससे हमें क्या चेतावनी मिलना चाहिए? आणि याच्याद्वारे आपल्याला काय चेतावणी मिळायला पाहिजे? हमारे भी जीवन में हम लोग एकदम आखिरी समय में थे, आणि आपण आपल्या जीवनामध्ये एकदम शेवटच्या काळामध्ये आहोत. हम लोग कितना अलर्ट होना चाहिए आणि किती जागृत आपण राहायला पाहिजे. प्रभु की दृष्टि में हम प्रभु के खातिर उत्साही है क्या? आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये प्रभूसाठी आपण उत्साही आहोत का? सब कुछ यीशु है, मेरा सब कुछ यीशु है, ये दुनिया में मेरे लिए सब कुछ प्रभु यीशु है. गाया ये गीत सुनकर के प्रभु को बहुत अच्छा लगा. आणि हे गीत आपण गायलं आणि प्रभूला खूप चांगलं वाटलं. और इधर बैठा हुआ लोगों को देख के प्रभु रो रहा था. आणि या ठिकाणी बसलेल्या लोकांना पाहून प्रभू रडत होता. क्योंकि कच्चा झूठ, कारण एकदम साफ खोटं. उनके लिए सब कुछ यीशु मसीह नहीं है. आणि त्यांच्याकरता सगळं काही प्रभू येशू ख्रिस्त नाहीये. नहीं तो आप बोलो वो गीत गाने के टाइम पर आपका दिल क्या गवाही दिया? आणि नाही तर मग तुम्ही सांगा ते गीत गात असताना तुमचं मन तुम्हाला काय साक्ष दिली? आपके लिए सब कुछ यीशु मसीह है क्या? तुमच्याकरता सर्व काही प्रभू येशू ख्रिस्त आहे का? अपने मनमानी में जीते हुए हम कैसा वो गीत गाया? आणि आपण आपल्या मनमर्जीप्रमाणे जीवन जगत कसं काय ते गीत गायलं? थोड़ा सा अभी यहाँ पर अभी वचन सुनो, घर में जाकर के ये गीत थोड़ा लेकर के फिर थोड़ा जीवन से परखना. आणि मग घरी गेल्यानंतर हे गीत काढा आणि त्या गीताच्या द्वारे आपलं जीवन जे आहे ते पारखून बघा. अपने जीवन में मतलब कैसे भी लोगों को खुश करके जीने से क्या फायदा? आणि कसंही करून लोकांना खुश करून जीवन जगून काय उपयोग? हम प्रभु के लिए अलग के वो लोग हैं. आणि आपण प्रभू करता वेगळे केलेले लोक आहे. अभी यहाँ पर जो बपतिस्मा लिया वो लोग उनमें मिल गया. आणि आता बाप्तिस्मा घेणार ज्यांनी बाप्तिस्मा घेतला ते मंडळीशी जोडल्या गेले. मतलब प्रेरितों के साथ मिल गया आणि ते प्रेषितांशी मिळाले. है ना. उसको वो लोग अलग हो गया. आणि याचा अर्थ ते लोक जगापासून वेगळे झाले. अलग नया जन्म पाया, त्यांचा नवा जन्म झाला, बपतिस्मा हुआ, त्यांचा बाप्तिस्मा झाला अलग हो गया. आणि ते वेगळे झाले. उसके बाद में फिर क्या किया? आणि त्याच्यानंतर काय केलं? फिर 4 काम उन लोगों ने किया. आणि त्याच्यानंतर त्यांनी 4 कामं केले. बहुत गौरव का बात है. आणि खूप गांभीर्याची गोष्ट आहे. ये कोई हमें मतलब बार बार आपको बोल करके बोलने की जरूरत नहीं, लेकिन बोलना पड़ रहा है. आणि वारंवार तुम्हाला हे सांगण्याची गरज नाहीये, पण सांगावा लागत आहे. आप एक बोलो. और प्रेरितों से शिक्षा पाने. हाँ, ये देखो प्रियो, अगर हम प्रभु से या प्रभु के लोगों से मिल गए तो फिर हमें क्या करना चाहिए? शिक्षण पाना चाहिए या उपदेश सीखना चाहिए. आणि मग आपण प्रभूच्या लोकांशी जोडला गेलो तर मग आपल्याला काय प्रेषितांचं शिक्षण जे आहे ते प्राप्त करायचंय. आज बहुत लोगों का एक बहुत बड़ा कमी, उनको शिक्षण नहीं मिला. आणि आज पुष्कळ लोकांची पुष्कळ मोठी कमतरता हीच आहे की त्यांना शिक्षण नाही मिळालं. शिक्षण है क्या? शिक्षण आहे का? हर एक बातों में हमने शिक्षण पाया. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला शिक्षण मिळालंय का? आपको हर एक बातों में शिक्षण मंडली में देता है, लेकिन
आप वो शिक्षण को लेता नहीं तो क्या करें? आणि मग प्रत्येक गोष्टीमध्ये शिक्षण जे आहे ते मंडळीमध्ये दिलं जातं, पण तुम्ही त्याचा स्वीकार करत नाही, त्याला काय करू? है ना? जब यिर्मयाह 6 अध्याय 8 वचन पढ़ा, यिर्मयाह 6 अध्याय त्याचं 8 वचन वाचा. ये यरूशलेम ताड़ना से ही मान ले, हाँ। नहीं तो तू मेरे मन से भी उतर जाएगी, हाँ। और मैं तुझको उजाड़ कर निश्चल कर डालूंगा. ठीक है, प्रभु बोलता है तुझे मैं जो ये उपदेश दे रहा है, ये उपदेश सुनकर के तू मान ले. आणि जो उपदेश मी तुला देत आहे तो उपदेश ऐकून त्याचं पालन कर. वहां पर आपका इसमें थोड़ा हार्ड लिखा है, और ऐसा नहीं, मतलब उपदेश. मैं तुम्हें ये जो उपदेश सुनाता हूँ उसको सुन करके तुम मान ले. ताड़ना बोलेगा तो कुछ सजा हो गया, ऐसा वो शब्द में फर्क है. ऐसे नहीं, मैं तुझे ये जो उपदेश देता हूँ ये उपदेश से ही तुम उस बात को मान ले. आणि जो उपदेश मी तुला देत आहे त्या उपदेशाच्या द्वारे तुझ्यामध्ये सुधारणा कर. हमारे जीवन में हमें जो भी उपदेश मिल रहा है प्रियो, प्रभु का वचन से मिलने वाला उपदेश कभी भी हमें त्यागना नहीं चाहिए, आणि प्रभूच्या वचनाच्या द्वारे मिळणारा जो उपदेश आहे त्याचा कधीही आपण त्याग नाही करायचा. है ना? परंतु लोगों का अवस्था क्या था? आणि लोकांची अवस्था काय होती? मतलब उसका 32 अध्याय का 33, कोई यिर्मयाह उसका 32 का 33 पढ़ रहा. आणि यिर्मयाह 32 अध्याय त्याचं 33 वचन वाचा. उन्होंने मेरी और मुंह नहीं हाँ। वरन पीठ ही फेर दी है. हाँ। यद्यपि मैं उन्हें बड़े यत्न से सिखाता आया हूँ, हाँ। तो भी उन्होंने मेरी शिक्षा को नहीं माना. देखा, कितना बड़ी बात है. मेरा उपदेश को उन्होंने माना नहीं. आणि माझा उपदेश आहे त्याचं त्यांनी पालन केलं नाही. कितनी बड़ी बात है प्रियो. आणि किती मोठी गोष्ट आहे फ्रेंड. मानो जो भी बात पवित्र शास्त्र की द्वारा प्रभु हमें देता है वो सब उपदेश है. आणि जी काही गोष्ट पवित्र शास्त्राच्या द्वारे प्रभू आपल्याला देतो तो सगळा काही उपदेश आहे. कई बार लोग बोलते हैं कि आप लोग का उपदेश क्या है. आणि पुष्कळ वेळा लोक विचारतात की तुमचा उपदेश काय आहे. कितना बचपना का सवाल है. आणि किती मूर्खपणाचा किंवा बालिशपणाचा हा प्रश्न आहे. प्रियो, आपको जो भी सिखाया जा रहा है सब उपदेश है. आणि प्रियाला तुम्हाला जे काही शिकवलं जातं तो सर्व उपदेश आहे. और ये प्रभु का वचन है. कारण हे प्रभूचं वचन आहे. ये प्रभु का वचन मानने के लिए दिया है. आणि देवाचं वचन पालन करण्याकरता दिलं आहे. और इसलिए आपको ये जो भी बात आपको बताया जा रहा है उसको आप मानने का एक दिल चाहिए. आणि मग ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जात आहे त्या पालन करण्याचा एक हृदय राहिला पाहिजे. तिमोथियुस को बोलने के टाइम पर पौलुस कहने वाला एक बात 1 तिमोथी 4 अध्याय 16 वचन में है. 1 तिमोथेला पत्र त्याचा 4 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये, अपनी और अपने उपदेश की चौकसी रहो, हाँ. इन बातों पर स्थिर रहो, हाँ. क्योंकि यदि ऐसा करता रहेगा हाँ. तो तू अपने हाँ. और अपने सुनने वाले के लिए भी उद्धार का कारण होगा. बहुत गहरा वचन है. आप लोग थोड़ा उसको ध्यान से सुनना है. आणि खूप गहन वचन आहे, तुम्ही जरा लक्ष देऊन ऐका. आप लोग सब प्रार्थना में है ना. आणि तुम्ही सर्व प्रार्थनेमध्ये आहेत हाँ, ना? एकदम मतलब बहुत सिंपल दीदी में मतलब आपको कई लोग मतलब गहराई में समझना चाहिए, इसलिए मैं बहुत स्लो जा रहा हूँ. आणि पुष्कळ लोकांनी जे आहे ते एकदम गहनतेने समजायला पाहिजे म्हणून मी खूप हळूहळू पुढे जात आहे. अगर आप प्रभु का सच्चा उपदेश में बना नहीं रहेगा तो. आणि प्रभूच्या खऱ्या उपदेशामध्ये तुम्ही जर स्थिर राहिले नाही तर. अभी मैंने कहा ये लोग उपदेश सुनता है लेकिन मानते नहीं. आणि यिर्मयाहने म्हटलं हे लोक उपदेश ऐकतात पण त्याचं पालन करत नाही. प्रभु ने कहा वो बात एफेसुस मंडली ने नहीं माना. उनको क्या करना चाहिए बात बताया, समझाया, लेकिन नहीं माना. तो क्या हुआ? मंडली को ही प्रभु ने हटाया. आणि प्रभूने दिलेला जो उपदेश आहे ते इफिसकराच्या लोकांनी समजला नाही, त्याचं पालन केलं नाही, म्हणून काय झालं की प्रभूने त्यांचा दिवाच काढून टाकला. बोलने का अर्थ प्रियो, प्रभु आज शायद मंडली को नहीं तो व्यक्तियों को प्रभु मला काट देगा. आणि आज कदाचित प्रभू मंडळीला किंवा मंडळीमधल्या त्या सदस्यांना काढून टाकेल. बहुत गौर देना. आणि खूप लक्ष द्या. आज वही बात योहन्ना भी बोलता है. योहन्ना दूसरा योहन्ना 9 से 11 वचन. आणि दुसरं योहान 9 ते 11 वचन, जो कोई मसीह की शिक्षा से आगे बढ़ जाता है, हाँ. उसमें बना नहीं रहता, हाँ. उसके पास परमेश्वर नहीं. हाँ. जो कोई उसकी शिक्षा में स्थिर रहता है, हाँ. उसके पास पिता भी है और पुत्र भी. हाँ. यदि कोई तुम्हारे पास आए हाँ. और यही शिक्षा न दे, हाँ. उसे न तो घर में आने दो हाँ. और न नमस्कार करो, हाँ. क्योंकि जो कोई ऐसे जन को नमस्कार करता है हाँ. वह उसके बुरे कामों में साझी होता है.
इतना डेंजर चेतावनी है। देखो भैया, आणि किती भयंकर अशा प्रकारे सावधानतेचा इशारा आहे बघा। कारण यीशु मसीह ने हमें क्या सिखाया, प्रेरितों ने हमें क्या सिखाया, ये बात को हमें अच्छी रीति में जानना चाहिए। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला काय शिकवलं, प्रेषितांनी आपल्याला काय शिकवलं, ही गोष्ट चांगल्या प्रकारे आपण जाणायला पाहिजे। अगर ऐसा नहीं किया तो असं नाही केलं तर हमारे साथ प्रभु नहीं, आणि आपल्यासोबत प्रभू नाही, हमारा प्रभु का सत्य वचन में बिना ना रहने वालों के साथ प्रभु नहीं रहता। आणि प्रभूच्या सत्य वचनावर जे लोक स्थिर राहत नाही त्यांच्या सोबत प्रभू राहत नाही। तो फिर एक टोटल का जीवन बिता करके जब दुनिया से चले जाएगा, इसके बाद में मालूम पड़ेगा उसको कितना बड़ा धोखा का है। आणि एक सार्वत्रिक जीवन जगल्यानंतर मग या जगातून निघून गेल्यानंतर त्यांना समजेल की केवढी मोठी फसवणूक झाली। तो इसलिए मतलब उपदेश सीखना जरूरी बात है। आणि म्हणूनच उपदेश शिकणं गरजेचं आहे। सीखना है तो कहाँ सीखेगा, आणि जर शिकायचं आहे तर मग कुठे शिकणार। उसका अगला कदम में हमारा 5वां बात क्या बोला, आणि मग 5वी गोष्ट काय म्हटले, और संगति रखने। संगति में आने से उपदेश सीखेगा। आणि संगतीमध्ये आल्यानंतर उपदेश शिकले जातील। संगति के ऊपर अभी कैसे समझाओ मुझे नहीं मालूम, आणि संगती संबंधाने कसं समजून सांगू मला नाही माहिती है ना। मेरा दिल में अभी रोना आ रहा है, आणि माझ्या मनामध्ये आता रडायला येते क्योंकि आज छुट्टी का दिन है ना, आज सुट्टीचा दिवस आहे सबको छुट्टी है आणि सगळ्यांना सुट्टी आहे। मंडली के एक भी व्यक्ति एब्सेंट होता है तो अभी आपको मालूम है, अभी एक घर में 10 लोग हैं, 10 लोगों के लिए खाना बनाया, 5 लोग नहीं आया, तो बनाने वालों को कितना दिक्कत हो। आणि मग एका घरामध्ये 10 लोक आहे, 10 लोकांकरता जेवण बनवलं आणि त्याच्यापैकी 5 लोक जेवायला नाही आले तर मग ज्याने स्वयंपाक बनवला त्याला किती वाईट वाटेल, बहुत दुख रहता, आणि खूप वाईट वाटतं। उसमें न आने वाला कुछ भी बहाना बोल देगा, आणि मग त्याच्यामध्ये न येणारे लोक काही कारण सांगतील, तो बहाने से नहीं चलता। आणि कारण सांगून चालणार नाही। ये बहुत अनोखा बात है, आणि प्रेरणा ही खूप अद्भुत गोष्ट आहे। संगति का महत्व आज बहुत लोगों ने छोड़ दिया, आणि संगतीचं महत्व जे आहे ते पुष्कळ लोकांनी सोडून दिलं। अब मालूम है, अगर एक परिवार में अगर 10 बच्चा है, वो 10 बच्चा एकत्रित होना अगर माँ बाप की इच्छा है तो भाई एकत्रित होता है, उसमें अगर 2 लोग नहीं आए तो कितना दुख रहता। आणि मग एका घरामध्ये 10 मुलं आहे आणि आई वडिलांची इच्छा आहे की 10च्या 10 मुलांनी घरामध्ये एकत्र यायला पाहिजे, त्याच्यापैकी 2 मुलं जर नाही येऊ शकले तर मग आई वडिलांना किती दुःख वाटतं। हम लोग मंडली प्रभु का परिवार है, आणि मंडळी जी आहे ती देवाचा परिवार आहे। यहाँ पर कौन है, आणि या ठिकाणी कोण आहे, सब प्रभु का संतान है। आणि सगळं देवाचे पुत्र आहे। जो उधार नहीं पाया वो बात अलग है, आणि ज्याचं तारण झालं नाहीये ते वेगळे आहे। परंतु हमारा उधार पाए हुआ लोगों के प्रति बोलेगा तो हम सब लोग कौन है, प्रभु का संतान है। आणि तारण प्राप्त झालेले आपण सगळे लोक कोण आहेत, तर प्रभूचे पुत्र आहोत। हमारा एक ही पिता है, आपला एकच बाप आहे, हम सब लोग भाई बहन आणि आपण सगळे भाऊ बहीण आहोत। है ना। भाई बहन इकट्ठा होता है तो आणि भाऊ बहीण एकत्र येतात तर फिर आपको सबको मालूम है, तुम्हारा यूहन्ना का सुसमाचार 12-13 वचन के अनुसार, आणि योहान त्याचा 1 अध्याय 12 आणि 13 वचनाच्या अनुसार जिन्होंने भी प्रभु यीशु मसीह पर विश्वास करके ग्रहण किया है और वे सभी लोग प्रभु से नया जन्म पाए हुए लोग हैं। आणि जितक्यांनी येशू ख्रिस्ताला आपला तारणकर्ता म्हणून स्वीकारलेला आहे ते सगळे नवा जन्म प्राप्त झालेले आहे। क्योंकि हम सभी लोग इफिसियों 4:6 के अनुसार एक ही पिता, हम सब एक ही पिता का संतान है। आणि इफिसियोचं पत्र 4 अध्याय त्याच्या 6 वचनाच्या अनुसार आपण एकाच बापाची लेकरं आहोत। मतलब क्या है, याचा अर्थ काय आहे, हम इकट्ठा हो गया है तो भाई बहन इकट्ठा हो गया तो कितना खुशी होता। आणि मग आपण जे भाऊ बहीण एकत्र आलो तर मग किती आनंद होतो। देखो दुनिया का नाता हमारा आखिरी आएगा तो कब्रस्तान तक आएगा, आणि मग जगाचे संबंध जर आले तर कुठपर्यंत येतील तर आपल्या कब्रस्थानापर्यंत येतील। मतलब हमारा नाता आणि आपल्या आमच्यामधले संबंध अनंत काल तक का है। सार्वकालिक जीवनापर्यंत आहे। अभी तक वो दर्शन मिला क्या, अजूनपर्यंत ते दर्शन मिळालं का। थोड़ा ठीक से थोड़ा दिल खोलकर सुनना। आणि जरा आपण आपलं हृदय उघडून ऐका। कई लोगों को क्या है कि मतलब कि ऐसा भाई बहन भी रहता है, थोड़ा सा आपस में झगड़ा रहता है तो मिलना नहीं चाहता, वो लोग लापरवाही कर देता। आणि मग असे काही भाऊ बहीण आहेत की ज्यांना आपसामध्ये भांडणं आहे आणि मग त्यांना आपसामध्ये एकमेकांना भेटायची इच्छा राहत नाही। ऐसा पिताजी को मालूम पड़ेगा तो, आणि असं त्यांच्या वडिलांना समजलं तर बहुत दुख होता। आणि खूप दुःख होतं। प्रभु के लोगों में कभी भी ऐसा बात ना हो, आणि प्रभूच्या लोकांमध्ये कधीही अशी गोष्ट नसावी। हम अपने प्रभु का दिल को दुख देने वाला ना बने, आणि आपण आपल्या प्रभूच्या हृदयाला दुःख देणारे होऊ नये। और दूसरा अगर हम जब एकत्र लोग दूसरे एक प्रकार प्रभु की नजरों में से अगर देखेगा तो
हम प्रभु के लिए खरीदे हुए लोग हैं। आणि आपण जे एकत्र येणारे लोक आहेत तर प्रभूच्या दृष्टीने आपण प्रभू करता विकत घेतलेले आहोत. हम सब लोग, क्योंकि हम लोग खो गया था, प्रभु ने हमें खरीदा. आणि आपण हरवलेलो होतो, प्रभूने आपल्याला विकत घेतलं. पहला कुरिन्थी का 6 अध्याय का 19-20 वचन. पहिले ग्रंथीकराचं पत्र 6 अध्याय 19 आणि 20 वचन. क्या तुम नहीं जानते कि तुम्हारी देह पवित्र आत्मा का मंदिर है हाँ। जो तुम में बसा हुआ है हाँ। और तुम्हें परमेश्वर की ओर से मिला है हाँ। और तुम में नहीं हो, तुम अपनी नहीं. अभी देखिए, हम सब लोग किसका है? यीशु मसीह का है। किसका है? यीशु मसीह का है. हाँ, एक क्लास है, अभी प्रचार नहीं. अब मैं मला एकदम स्लो जाऊंगा, आप लोग उत्तर देना. आणि हा क्लास आहे, हा काय प्रचार नाहीये. मी खूप हळूहळू जाईल. मी प्रश्न विचारला तर तुम्ही उत्तर द्या. हम सब लोग कौन है? प्रभु यीशु मसीह के खरीदा हुआ है. आणि आपण सर्व लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे विकत घेतलेले लोक आहोत. हम अपने नहीं है. आपण स्वतःचे नाहीये. सच बात है ना? खरं आहे ना? ये समझ हमें हमारे में काम करता है. आणि ही जी समज आहे ती आपल्यामध्ये कार्य करते का? तो इसलिए जब तक हम ये देह में रहेगा, क्या करना? आणि म्हणून जोपर्यंत आपण या शरीरामध्ये राहतो आपण काय करायचं? प्रभु का महिमा करना. प्रभूचा गौरव करायचा. प्रभु की महिमा कब होगा? आणि प्रभूचा गौरव केव्हा होईल? जब हम एकत्र एक मन होकर के प्रभु का महिमा करता है. आणि ज्या वेळेला आपण एकत्र येऊन प्रभूच्या नावाचा गौरव करतो त्यावेळेला. हाँ, प्रभु को मिल करके स्तुति करने पर प्रभु को महिमा मिलता है. आणि एकत्र येऊन प्रभूची स्तुती केली तर मग प्रभूचा गौरव होतो. तो हम लोग कभी भूलना नहीं. आपण कधी विसरायचं नाहीये. और प्रभु ने कैसा क्या दान दिया? आणि प्रभूने त्याच्याकरता काय किंमत मोजली? तेरा पहला पत्रोस 1 अध्याय 18-19 वचन. पहिले पेत्र त्याचा 1 अध्याय 18-19 वचन. ये सारे वचन उसका व्यवस्था के अनुसार याद करेगा तो मैं आपको बोलता हूँ, आप इसको मतलब याद करता है तो आपका आचरण में, जीवन में बदलाव आएगा ही आएगा. आणि ही सगळी देवाची वचनं जे आहेत ती जर आपण त्याच्या नियमशास्त्राच्या अनुसार जर लक्षात ठेवली तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये बदल येईल. हाँ, क्योंकि तुम जानते हो कि तुम्हारा निकम्मा चाल चलन हाँ। जो बाप दादा से चलता आता है हाँ। उससे तुम्हारा छुटकारा हाँ। चांदी सोने हाँ। अर्थात नाशवान वस्तु के द्वारा नहीं हुआ, हाँ। पर निर्दोष हाँ। और निष्कलंक मेढ़े हाँ। अर्थात मसीह के बहुमूल्य लहू के द्वारा हुआ. देखो प्रियो, अभी इतना सुनने के टाइम पर हमको धूली की प्रभु का प्यार याद आएगा ना. आणि एवढं ऐकल्यानंतर प्रभूचं वधस्तंभावरचं प्रेम आपल्याला आठवेल ना. तो हमें बचाने के लिए अपना आखिरी बूंद लघु तक बहाया हुआ हमारे लिए इतना विरोध बना हुआ, वो प्रभु को याद करेगा तो प्रभु की उपस्थिति में आने में हमें कितना जल्दीबाजी होगा. आणि मग ज्याने आपल्या करता त्याच्या रक्ताचा शेवटला थेंबही सांडवला हे जर आपण स्मरण केलं तर मग त्याच्या उपस्थितीमध्ये येण्याकरता आपल्याला आनंद आणि उत्साह होईलच ना. है ना? जब मुझे सुषमा कई बार बोलता है, अभी देखो अभी 8 नहीं बजा, मतलब वो वजन की प्रति उनका वो तड़प. आणि पुष्कळ वेळा सुषमा सिस्टर म्हणतात अजून 8 वाजले नाहीये, म्हणजे काय की वचना संबंधाने त्यांची तळमळ. मतलब कब आज की संदेश में सुन पाऊं, आणि केव्हा मी आजचा संदेश जो आहे तो ऐकू शकू. एक उदार पाया व्यक्ति में ये तड़प रहना ही चाहिए भैया. तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीमध्ये ही तळमळ राहिलाच पाहिजे. ये भूख प्यास कभी भी आप में कम ना हो या बुझे ना. आणि ही ताणभूक जी आहे ती तुमच्यामध्ये कधी कमी होऊ नये किंवा विजू पण नाही. हम सब लोग प्रभु के लिए खरीदे हुए लोग हैं. आणि आपण सर्व लोक प्रभू करता विकत घेतलेले लोक आहोत. हम प्रभु के लोग हैं. आपण प्रभूचे लोक आहोत. एक प्रकार हम प्रभु का परिवार का हम एक सदस्य है. आणि एक प्रकारे प्रभूच्या परिवाराचे आपण एक सदस्य आहोत. दूसरी प्रकार हम सब लोग प्रभु के लिए खरीदे हुए लोग हैं. आणि दुसऱ्या प्रकारे प्रभू करता आपण सर्व लोक विकत घेतलेले आहोत. तीसरी प्रकार बोलेगा तो, तिसरा प्रकार जर म्हटलं तर मंडली जीवन में मतलब ये संगति के ऊपर आप ज्यादा जानना चाहिए, इसलिए मैं आपको ये प्रकाशन दे रहा हूँ. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये या संगती संबंधाने जास्तीत जास्त तुम्ही जाणायला पाहिजे म्हणून हा संदेश देत आहे. अगर ये बात अगर आप जानेगा तो आप कभी भी संगति को लापरवाही नहीं करेगा. आणि गोष्ट जर तुम्ही चांगल्या प्रकारे जाणली तर मग संगतीला तुम्ही कधीही निष्काळजीपणाने घेणार नाही. क्योंकि मंडली का या उदार पाया सब लोग प्रभु यीशु मसीह का शरीर और उस शरीर का सिर्फ यीशु मसीह है. आणि तारण प्राप्त झालेला प्रत्येक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्या मंडळीचं मस्तक आहे. पड़ोसियों वाला अध्याय का 18 वचन. कलसीकराचं पत्र 1 अध्याय त्याचं 18 वचन. बहुत से रेफरेंस है, मैं एक बोल करके इसलिए जा रहा हूँ कि आप लोगों को मालूम है, फिर भी थोड़ा बात याद रहना.
आणि पुष्कळ संदर्भ आहे, पण तुम्हाला माहिती आहे म्हणून मी एक एकच सांगून पुढे जात आहे. वही देह अर्थात कलीसिया का सिर है, वही आदि है और मरे हुए में से जी उठने वालों में पहलौठा. बस अभी माना मंडली माना शरीर हम लोग सब मिलकर के प्रभु का शरीर है. आणि आपण सर्व एकत्र मिळून प्रभूचं शरीर आहोत. अभी आप सोचो यहाँ पर जो मुंह करके मुंह है, मुंह होना चाहिए, मुंह आया नहीं. आणि मग या ठिकाणी जे तोंड मांडायला पाहिजे ते तोंड आलं नाही. प्रजा कौन करेगा? प्रचार कोण करेल? और कुछ कान नहीं आया, आणि कान नाही आलं, सुनेगा कौन? आणि कोण ऐकेल? क्या समझे? काय समजलं? प्रियो शरीर मारेगा तो सब मिल करके है. आणि त्यानं शरीर म्हटलं तर सर्व काही मिळून आहे. आसन नहीं हो सकता. आणि मग त्याच्यामध्ये कोणी असं राहून जाणार नाही. जहाँ पर सिर है वहाँ पर शरीर है. आणि ज्या ठिकाणी मस्तक आहे त्या ठिकाणी शरीर आहे. और ये सिर की आज्ञा शरीर का हर एक अंग मानता है. आणि मग या शरीराची जी आज्ञा आहे ते शरीराचा प्रत्येक अवयव पालन करतो. इसको जो लोग मतलब ऐसा नहीं चलता, मतलब क्या है कि वो शरीर की आज्ञा पर नहीं चलता. आणि मग जे लोक अशा प्रकारे चालत नाही याचा अर्थ काय झाला की ते शरीराच्या आज्ञेवर चालत नाही. एक बात आपको बताऊं, एक गोष्ट तुम्हाला सांगू, जो प्रभु की आज्ञा पर नहीं चलता उसको कभी भी यीशु को प्रभु मत बोलो. आणि जे लोक प्रभूच्या आज्ञेवर चालत नाही त्यांनी कधीही येशूला प्रभू म्हणू नका. और जो अभी तक उदार नहीं पाया वो भी यीशु को प्रभु ना बोले. आणि मग ज्यांचं अजूनपर्यंत तारण झालं नाही त्यांनीही येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून हाक मारू नये. एक दिन आप बोलेगा, एक दिवस तुम्ही बोलाल, बोलना पड़ेगा. आणि तुम्हाला बोलावं लागेल. और जो उदार के लिए आणि ते तारणा करता नाही, वो सच्चाई मान करके नरक जाने के लिए. आणि ते सत्य मान्य करून नरकामध्ये जाण्याकरता. क्या समझा? काय समजले? समझी में आ रहा है? लक्षात येत आहे? तो अगर आप यीशु को प्रभु बोलता है तो प्रभु की बात को ना मानने का सवाल नहीं आता. आणि येशू ख्रिस्ताला जर तुम्ही प्रभू म्हणून हाक मारता तर मग प्रभूच्या आज्ञेचं पालन करण्याचा प्रश्नच येत नाही. क्या समझा? काय समजलं? अभी भी नहीं समझा? अजूनही नाही समजलं. फिर वो मसीह जीवन नहीं रहा. आणि मग त्याच्यानंतर ते ख्रिस्ती जीवन नाही राहिलं. तो हमारे जीवन में मतलब यीशु मसीह का मंडली अगर शरीर है तो शरीर का सिर यीशु मसीह है तो सिर की आज्ञाकारिता में मंडली रहना चाहिए. ऐसा है तो हम सब लोग मिलना चाहिए. आणि मग शरीराचं मस्तक जर प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि शरीर जे आहे ते प्रभूचं शरीर आहे तर मग आपण त्या मस्तकाच्या अधीन राहिला पाहिजे. मतलब एकत्र होने का गौरव. आणि हे सर्व एकत्र येण्याचा गौरव आहे. हम एक ही पिता का संतान है इसलिए हम पिता के उपस्थिति में एकत्र होना चाहिए. आणि एकाच बापाचे आपण लेकर आहो म्हणून आपण आपल्या वडिलांच्या उपस्थितीमध्ये यायला पाहिजे. प्रभु ने अपने लिए दाम दे करके हमें खरीदा है इसलिए हम प्रभु की उपस्थिति में होना चाहिए. आणि प्रभूने किंमत देऊन आपल्याला विकत घेतलेलं आहे म्हणून आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहायला पाहिजे. हम प्रभु का शरीर है इसलिए वो शरीर एक दूसरे के साथ मिलकर के एकत्र होना चाहिए. आणि आपण एकमेकाच्या आपण जे एकाच शरीराचे वेगवेगळे अवयव आहोत म्हणून अवयवांनी एकमेकाशी जोडून राहिला पाहिजे. और हम उदार पाया हुआ हम सब में एक ही आत्मा है. आणि आपण जे तारण झालेलं आहोत आपल्या सगळ्यांमध्ये एकच आत्मा आहे. एक ही आत्मा है ना. एकच आत्मा आहे ना. क्योंकि रोमी 8:9 में लिखा है जिसमें मसीह की आत्मा नहीं वो मसीह का जन नहीं. कारण रोम 8 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये लिहिलं की ज्याच्या ठाई ख्रिस्ताचा आत्मा नाहीये तो ख्रिस्ताचा नाही. हमें एक ही आत्मा पिलाया गया. आणि आपल्याला एकच आत्म्याच्या द्वारे पाजण्यात आलं. एफेसियन 4:4 में लिखा है. इफिसकराचं पत्र 4 अध्याय 4 वचनामध्ये लिहिलंय हम सब में एक ही आत्मा है. आणि आपल्या सर्वांमध्ये एकच आत्मा आहे. ये आत्मा मारो अलग अलग रीति में काम करेगा. आणि हा जो आत्मा वेगवेगळ्या प्रकारे कार्य करेल का? नहीं है ना. नाही. योहन्ना 16:13 में लिखा है. योहान 16 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये लिहिलंय. ये आत्मा आपको हर सच्चाई में चलाएगा. आणि हा आत्मा प्रत्येक सत्याच्या मार्गावर तुम्हाला घेऊन चालेल. अगर आप आत्मा पाया है तो आत्मा के अनुसार चलना भी. आणि जर आपल्याला आत्मा मिळालेला आहे तर आपण आत्म्याच्या अनुसार चालायचं पण आहे. आज हम आत्मा के अनुसार चलता है तो कितना मेल देगा. आणि आज जर आपण आत्म्याच्या अनुसार चालतो तर आपल्यामध्ये किती ऐक्यता राहील. क्योंकि एफेसियन 4:3 में लिखा है कि आत्मा का मेल, आत्मा में मेल है. आणि आत्म्यामध्ये मेळ आहे.
हम अलग अलग आत्मा नहीं पाया, आपल्याला वेगवेगळा आत्मा नाही मिळाला, हमारे सब में एक ही आत्मा है आपल्या सर्वांमध्ये एकच आत्मा आहे और वो मेल की आत्मा है। आणि तो ऐक्यतेचा आत्मा आहे। तो ऐसा है तो संगति की बात बोलेगा तो उनमें सभी में एक बड़ा उत्साह गिरेगा। आणि संगतीची गोष्ट म्हटलं तर त्या सगळ्यांमध्ये एक उत्साह राहील। अगर हम सब में एक ही आत्मा है तो आपल्या सर्वांमध्ये एकच आत्मा आहे तर जहां तक आप समझा मुझे मालूम आणि कुठपर्यंत तुम्ही समजले मला माहित नाही। है ना। मसीह की आत्मा है तो प्रियो हम लोगों को आपस में मिलने में कितना आनंद देगा। आणि आपल्यामध्ये जर ख्रिस्ताचा आत्मा आहे तर मग आपल्याला आपसामध्ये भेटण्यामध्ये किती आनंद होईल। और पांचवा बात, पाचवी गोष्ट, मतलब हमें सबको एक ही अवकाश है। आणि आपल्याला सगळ्यांना एकच वारस आहोत। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। रोमियो 8 अध्याय का 17 वचन। रोम 8 अध्याय 17 वचन। और यदि संतान है तो वारिस भी, हाँ। पर परमेश्वर के वारिस हम परमेश्वर की वारिस, और मसीह के संगी वारिस है। देखा, परमेश्वर की वारिस और मसीह की संगी वारिस सभी लोगों में तुल्य हो। आणि आपण परमेश्वराचे वारसदार आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सोबत वारसदार आहोत। इतनी बड़ी बात है, किती मोठी गोष्ट आहे। मतलब प्रभु का जो भी है उन सब बातों का वारिस है। आणि प्रभूचं जे काय त्या सर्व गोष्टीचे आपण वारसदार आहोत। हमें सबको बराबर वारिस में मिला है आणि आपल्याला सगळ्यांना बरोबर वारसा हक्क मिळालेला आहे। ऐसा है तो हमें एक दोनों में कितना आनंद होना आणि चाहिए। मग जर असं आहे तर आपल्याला एकत्र येण्याकरता किती आनंद व्हायला पाहिजे। छठवीं बात है 6वी गोष्ट, पहला कुरिन्थी 10 अध्याय का 17 वचन। ये सब संगति के ऊपर मैं आपको बोल रहा हूँ। आणि सर्व संगती संबंधाने सांगत आहे। पहिले कोरिन्थीकराचं पत्र 10 अध्याय 17 वचन। जैसे कि एक ही रोटी है तो हम भी जो बहुत है एक देह है, क्योंकि हम सब उसी एक रोटी में भागी होते हैं। देखिए, ये वचन हम लोग बहुत बार पढ़ते हैं आणि हे वचन पुष्कळ वेळा आपण वाचतो। केवल हम क्या देखता, आणि या ठिकाणी आपण काय पाहतो, एक ही रोटी है। एकच भाकर आहे। क्या है रोटी? आणि ही भाकर काय है? यीशु मसीह। आणि प्रभू येशू ख्रिस्त आहे। यीशु मसीह बोला ना, मैं जीवन की रोटी हूँ। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं ना, जीवनाची भाकर मीच आहे। ये रोटी क्या है? कौन है? आणि भाकर काय आहे? यीशु मसीह है। आणि प्रभू येशू ख्रिस्त आहे। फिर शरीर आणि मग शरीर मंडली है। ही मंडळी आहे। तो हमें एकत्र होने में कितना आनंद होना चाहिए। आणि म्हणूनच आपण एकत्र येण्यामध्ये आपल्याला किती आनंद राहिला पाहिजे। क्योंकि हम उस एक ही रोटी की वारिस है। आणि एकाच भाकरीचे आपण वारस आहोत। ओह, संगति का गौरव समझ में आया आपको? आणि संगतीचं गौरव लक्षात आलं प्रियांनो। है ना। मतलब मंडली जीवन का मतलब महत्व जानो। आणि ख्रिस्त मंडळी जीवनाचं महत्व तुम्ही जाणून घ्या। और सातवीं बात, 7वी गोष्ट, गलातियों 3 अध्याय का 28 वचन। गलातीकराचं पत्र 3 अध्याय त्याचं 28 वचन। अब न कोई यहूदी रहा और न यूनानी, न कोई दास न स्वतंत्र, न कोई नर न नारी, क्योंकि तुम सब मसीह यीशु में एक हो। देखा, तुम सब मसीह यीशु में एक है। आणि तुम्ही सर्व ख्रिस्त येशूमध्ये एक आहात। वही फर्क नहीं, आणि काही फरक नाही। कुछ भी फर्क नहीं। आणि काहीच फरक नाही। मसीह में आ गए तो हम सब एक है। आणि ख्रिस्तामध्ये जर आपण आलो तर आपण सगळे लोक एक आहोत। है ना। एक बार मतलब एक प्रेसिडेंट, वो देश का प्रेसिडेंट विश्वासी था। आणि एका देशाचा राष्ट्रपती जो आहे तो विश्वासू होता। और मतलब संगति में आया। आणि तो संगतीमध्ये आला। अभी संगति में आया, प्रेसिडेंट संगति में आया तो क्या होता? आणि राष्ट्रपती जर संगतीमध्ये आला तर काय होतं? है ना। मरो आते एक बहुत गरीब एक आदमी, मतलब वो उधर आकर के कुर्सी पर बैठा, ये आदमी एकदम उठ करके जाने लगा। आणि एक खूप गरीब मनुष्य येऊन त्याच्या शेजारी येऊन बसला। त्यावेळेला हा राष्ट्रपती उठून जाऊ लागला। नहीं, राष्ट्रपति आकर के उधर जो बैठा तो एक गरीब आदमी उठ करके मतलब चल दिया। आणि एक गरीब मनुष्य एका खुर्चीवर बसलेला होता। त्याच्या बाजूच्या खुर्चीवर राष्ट्रपति येऊन बसला। त्यावेळेला गरीब मनुष्य उठला आणि तो जाऊ लागला। क्योंकि क्या है कि इतना बड़ा आदमी आकर के बैठ गया तो मतलब मैं उसके पास में बैठने का योग्य नहीं करके उन्होंने समझा। आणि एवढा मोठा मनुष्य येऊन जर बसलेला आहे तर त्याच्या बाजूला बसण्याकरता मी योग्य नाही असं समजून तो उठून निघून गेला। परंतु प्रेसिडेंट ने उसका हाथ पकड़ा आणि मग लगेच राष्ट्रपतीने त्याचा हात पकडला बोले इधर बैठ। आणि त्याला म्हटलं की तू इथेच बस। क्यों उड़ा? आणि तू का उठला? बोला नो प्लीज, हम प्रभु में एक है। आणि मग त्यावेळेला राष्ट्रपतींनी सांगितलं
की प्लीज म्हणू नको प्रभू मध्ये आपण सर्व लोक एक आहोत यहाँ पर नो फर्क है, आणि याच्यामध्ये काही फरक नाहीये. Praise the Lord. Praise the Lord. यहाँ पर कोई स्थान का, पदवी का, बड़ापन का ऐसा कुछ फर्क है ही आणि नहीं. याच्यामध्ये स्थान मान पद असा काही फरक नाहीये. ये जानना भी. प्रियानो, आपण हे जाणायचंय. कई बार लोग क्या सोचता, आणि पुष्कळ वेळा लोक काय विचार करतात, कोई बड़े बड़े लोग आ गया तो मतलब हम बहुत छोटा है, हम अलग हो जाए. नो नो नो, प्रभु की उपस्थिति में सब एक. आणि मोठे मोठे लोक आले तर मग आपण जरा पाठीमागे जाऊया. तसं नाहीये. आपण सगळे लोक प्रभूमध्ये एक आहोत हम सब में मसीह है. आणि आपल्या सर्वांमध्ये ख्रिस्त आहे. पड़ोसियों 3:11 में वो बात बताता है. कलसीकराचं पत्र 3 अध्याय 11 वचनामध्ये ही गोष्ट म्हटली आहे. न तो यूनानी रहा न यहूदी, हाँ। न खतना रहे, हाँ। न जंगली न स्कूती, हाँ। न दास और न स्वतंत्र, हाँ। केवल मसीह सब कुछ सर केवल मसीह सब कुछ और सब में है. सब में है. प्रियो, मसीह सब में है. आणि प्रेनो, प्रभू येशू ख्रिस्त सगळ्यांमध्ये आहे. ये प्रकाश पाना बहुत जरूरी बात है. आणि हा प्रकाश प्राप्त करणं खूप गरजेचं आहे. Praise the Lord. Praise the Lord. इतना बड़ी बात है. आणि किती मोठी गोष्ट आहे. आज भी हम एक दूसरे में मसीह को देख पा रहे हैं क्या? आजही आपण एकमेकांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला पाहू शकत आहे का? ऐसे है तो जब मसीह लोग एकता होता है तो आनंद ही आनंद है. आणि मग असं जर आहे तर ज्या वेळेला ख्रिस्ती लोक एकत्र येतात त्या ठिकाणी आनंदच आनंद आहे. सब लोग सुन रहे हैं ना. आणि सगळे लोक ऐकत आहे ना. एकत्र होने का गौरव जानना पड़ेगा. आणि एकत्र येण्याचं जे गांभीर्य आहे ते जाणून घ्या. क्योंकि हम सब एक है, हम एक बन करके रहना ये स्वर्गीय पिता का बड़ी इच्छा है. आणि आपण सगळे एक आहोत आणि एक होऊन राहणं हे स्वर्गीय पित्याची आपल्या संबंधाने खूप मोठी इच्छा आहे. दावीद अपना भजन संगीता में गाने वाले एक शब्द दावीद आपल्या स्तोत्र संहितेमध्ये बोलणारा एक शब्द 119 का 63 वचन. आणि स्तोत्र 119 त्याचं 63 वचन. जितना तेरा भय मानते हाँ। और तेरे उपदेशों पर चलते हैं, हाँ। उनका मैं संगी हूँ. हाँ, देखिए मैं उनका संगी हूँ. किनका? जो तेरे भय मानते जो तेरा भय मानता उपदेशों और को तेरी आज्ञा मान करके चल. आणि जे तुझं भय मानतात आणि जे तुझ्या आज्ञेचं पालन करून चालतात. प्रियो, किसका संगी है? आणि प्रियानो, आपण कोणाचे सोबती आहोत? जो प्रभु का भय मानता और उसका आज्ञाओं पर चलता. आणि जे प्रभूचं भय मानतात आणि प्रभूच्या आज्ञेवर चालतात. प्रियो, हम लोग आज भड़कना है. प्रियानो, आज आपल्याला पारखायचंय. संगति के प्रति हमारे अंदर वो भूखदास है क्या? आणि संगती संबंधाने आपल्या मनामध्ये ती तहानभूक आहे का? किसके साथ हम संगति करता आणि है? कोणासोबत आपण ती संगती करतो? है ना, जो प्रभु का भय मानता और उसका आज्ञा मानता. आणि जो प्रभूचं भय मानतो आणि प्रभूच्या आज्ञेचं पालन करतो. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. है ना, आज हम कहाँ तक ऐसा कार्य करते हैं. आज आपण कुठपर्यंत असं कार्य करतो? मतलब हम संगति करता है करके हमको बोलने में कितना आनंद होना चाहिए. आणि आपण संगतीला जातोय बोलण्याकरता आपल्याला किती आनंद राहिला पाहिजे. है ना, जब यूहन्ना पत्र लिखने के टाइम पहला यूहन्ना उसका 12 अध्याय का 2-3 वचन में वो कहता है. पहिलं योहान त्याचा पहिला अध्याय त्याच्या 2 आणि 3 वचनामध्ये प्रेषित योहान अशा प्रकारे म्हणत आहे. यह जीवन प्रकट हुआ हाँ। और हमने उसे देखा हाँ। और उसकी गवाही देते हैं हाँ। और तुम्हें उस अनंत जीवन का समाचार देते हैं हाँ। जो पिता के साथ था हाँ। और हम पर प्रकट हुआ. हाँ। जो कुछ हमने देखा हाँ। और सुना है उसका समाचार तुम्हें भी देते हैं, हाँ। इसलिए कि तुम भी हमारे साथ सहभागी हो तुम भी हमारे साथ सहभागी हो. और हमारे यहाँ सहभागिता हाँ। पिता के साथ हाँ। और उसके पुत्र यीशु मसीह के साथ है. अभी देखो प्रिय, मतलब हमारे जीवन में हमको जब इकट्ठा होने के समय में मिलने वाला वो सौभाग्यता पिता के साथ और यीशु मसीह के साथ का आणि सौभाग्य. आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळणारी जी सहभागिता आहे ते पित्यासोबत आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या सोबत आहे. वो श्रेष्ठ है. आणि तो श्रेष्ठ आहे. उससे श्रेष्ठ कुछ है? आणि याच्यापेक्षा जास्त मोठं काही आहे का? आपको मालूम है ना, जब यीशु मसीह ने पत्रोस, यूहन्ना, याकूब को लेकर के पहाड़ पर गया था. आणि प्रभू येशू ख्रिस्त पेत्र, योहान आणि याकोब यांना घेऊन डोंगरावर गेला होता. 17 अध्याय में मग ते त्याच्या 17 अध्यायामध्ये वहां पर पत्रोस बोलता है, प्रभु हम यहाँ पर रहना अच्छा है. आणि त्या ठिकाणी पेत्र असं म्हणतो, प्रभू आपण इथं राहणं चांगलं आहे. देखो, प्रभु का मतलब पिता और पुत्र वहां पर आ गया, या एक प्रकार बोलेगा तो मौसे और एलिया वहां पर आया, तो वो संगति को
हमारा पत्रोस बहुत बड़ा था। आणि त्या ठिकाणी मोशे आणि एलिया आला तर मग ती जी संगती आहे ती पेत्राला खूप आवडली। वो उससे भी कितना बड़ी बात है, पिता और पुत्र के संगति। आणि त्याच्याही पेक्षा किती मोठी गोष्ट आहे पिता आणि पुत्र यांच्या सोबतची संगती। वो संगति हम चाहता है क्या? आणि प्रणव ती संगती आपल्याला पाहिजे का? हम वो संगति में चलता है क्या? आणि त्या संगतीमध्ये आपण चालतो का? वही अध्याय का 7 होने पड़ना। आणि तेच अध्याय 17 अध्याय पहला यूहन्ना पहला अध्याय का 7 वचन। पहिला योहान पहिला अध्याय 7 वचन। यदि जैसे वो ज्योति में है वैसे ही हम भी ज्योति में चले तो एक दूसरे से सहभागिता रखते हैं। प्रियो हम ज्योति की संतान है आणि आपण प्रकाशाचे पुत्र आहोत। हमें ज्योति में रहना चाहिए। आपण प्रकाशामध्ये राहायला पाहिजे। आज अगर हम ज्योति में नहीं चलता आणि आज जर आपण प्रकाशामध्ये चालत नाही तर ज्योति में चलने का अर्थ क्या है? आणि प्रकाशामध्ये चालणं याचा अर्थ काय आहे? वचन पर चलना है, वचनामध्ये चालायचंय, क्योंकि वचन ज्योति है। कारण वचन जो आहे तो प्रकाश आहे। वचन जो हमें बजाया उसके अनुसार हमें चलना है। आणि वचन आपल्याला जे सांगतात त्याच्या अनुसार आपल्याला चालायचंय। नहीं तो वो ज्योति के चाल नहीं, नाहीतर मग ती प्रकाशाची चाल नाहीये। उसका 6 वचन पढ़ना, 6 वचन त्याचं 6 वचन वाचा। हम कहें कि उसके साथ हमारी सहभागिता है और फिर अंधकार में चले हाँ। तो हम झूठे हैं हाँ। और सत्य पर नहीं चलते। देखा समझ, अंधकार में चलने का अर्थ क्या? आणि अंधकारामध्ये चालणं याचा अर्थ काय? पाप में चलना, पापामध्ये चाललं, दुनिया की रीति में चलना आणि जगाच्या चालीरीतीप्रमाणे चाललं। यो मसीह लोग ऐसा जीवन नहीं बिताता। आणि ख्रिस्ती लोक अशा प्रकारचं जीवन नाही जगत। हम ज्योति की संतान है, आपण प्रकाशाचे पुत्र आहोत। ज्योति में चलता, आपण प्रकाशामध्ये चालतो। अभी ज्योति में चलता अंधकार में चलता कैसे मालूम? आणि एक मनुष्य अंधकारात चालतोय का प्रकाशामध्ये चालतोय हे कसं समजणार? है ना? पहला यूहन्ना वही दूसरा अध्याय का 9 से 11 वचन पढ़ा। आणि पहिलं योहान त्याचा 2 अध्याय 9 ते 11 वचन। जो कोई कहता है हाँ। कि मैं ज्योति में हूँ हाँ। और अपने भाई से बैर रखता है हाँ। वह अब तक अंधकार ही में है। देखा मतलब क्या है प्रियो? प्रभु के लोग ये बात को परखना, मेरे दिल में मेरे भाई बहनों के प्रति थोड़ा भी नफरत कड़वाहट दिल में है तो अभी तक वो ज्योति का अनुभव में नहीं आया। आणि भाऊ लोकांनी पारखून बघायचं की माझ्या मनामध्ये माझ्या भावा बहिणी संबंधाने थोडं जरी कटुपणा जर आहे तर अजूनही मला त्या प्रकाशामध्ये मी चालत नाहीये। प्रियो हमारा संगति प्रभु के साथ भी है, भाई बहनों के साथ भी है। आणि कारण आपली जी संगती आहे ती प्रभू सोबत पण आहे आणि आपल्या भावा बहिणी सोबत पण आहे। ये संगति में किसी प्रकार कोई बाधा नहीं आने देना। आणि या संगतीमध्ये कधीही कुठल्या प्रकारे व्यत्यय येऊ देऊ नका। और हम बोलता है आपण जर असं म्हणतो प्रभु के साथ हमारी संगति है आणि प्रभू सोबत आपली संगती आहे। मैंने पूरा वचन नहीं पढ़ाया, उसका 4 अध्याय के बीच में पढ़ना। आणि पहिलं योहान 4 अध्याय त्याचं 20 वचन वाचा। कोई कहे मैं परमेश्वर से प्रेम रखता हूँ और अपने भाई से बैर रखे तो वो झूठा है। वो झूठा है। और क्योंकि जो अपने भाई से जिसे उसने देखा है प्रेम नहीं रखता तो वह परमेश्वर से भी जिसे उसने नहीं देखा प्रेम नहीं रख सकता। क्लियर बात है आणि तो एकदम स्पष्ट अशी गोष्ट आहे। देखिए वजन की नापदंड से उस दिन नापा जाएगा आणि वचनाच्या मापनदंडाच्या द्वारे त्यावेळेला ते मापलं जाईल। हमें ये बात को जानना, आपण या गोष्टीला जाणायचंय। आज भी बहुत लोग संगति को लापरवाही करने का कारण क्या है? आजही पुष्कळ लोक संगती संबंधाने निष्काळजीपणा करण्याचं कारण काय आहे? यदि हमारे आपस में अगर एक बड़ा गहरा प्यार है तो मिलने के लिए हम तड़पेगा दिन। आणि जर आपलं आपसामधलं जर चांगलं प्रेम गहन आहे तर आपण एकमेकांना भेटायला व्याकुळ होऊ। अरे आज इस संगति में सब मेरा भाई बहन मिलेगा, वो भागो भागो बोल करके दौड़ेगा। वो उस जगह के लिए, उस मिलावट के लिए उनका दिल तड़पेगा, भागेगा। आणि या संगतीमध्ये माझे भाऊ आणि मला बहीण भेटेल म्हणून लगेच त्या संगतीमध्ये जाण्याकरता ते खूप धावपळ करतील, पराकाष्ठा करतील। प्रेज द लॉर्ड। आप सोचो, तुम्ही विचार करा हमारे जीवन में हम लोग अगर मतलब प्रभु में आने के बाद में सही प्रकार का हमारा आत्मिक बढ़ोतरी नहीं हुआ तो हमारा स्वर्गीय पिता को कितना दुख लगेगा। आणि प्रभूमध्ये आल्यानंतर आपली आत्मिक वाढ जर योग्य प्रकारे झाली नाही तर आपला जो आत्मिक पिता आहे त्याला किती दुःख होईल। इसलिए आया हुआ लोग सुन लो, आणि म्हणूनच कमीत कमी जे आले त्यांनी ऐका। क्योंकि जो नहीं आया अभी मैं उनका घर में जाकर के अभी बोलने के लिए अभी वक्त नहीं। आणि जे आले नाही त्यांच्या घरी जाऊन सांगण्याकरता आता वेळ नाहीये। फिर आपको मैं क्या सुनाना चाहता हूँ मालूम है? आणि तुम्हाला काय सांगू इच्छितो माहितीये का? फिलिपियों 2 अध्याय का 1-2 वचन। फिलिपियराचं पत्र त्याचा 2 अध्याय 1 आणि 2 वचन। कान खोल करके सुन आणि कान उघडून ऐका और मन लगा करके मानना, आणि मन लावून त्याचं पालन करा। मुझे नहीं मेरा पिता को भी आनंद होगा आणि मला नाही तर माझ्या पित्याला पण आनंद होईल। अभी
जोर से पढ़ना, आप लोग बाइबल को ध्यान से देखना आणि जोरात वाचा आणि प्रत्येकाने बायबल उघडून ते वचन वाचा. कोई स्वप्न दिशा में नहीं बैठना, आणि एकदम झोपेच्या अवस्थेत किंवा स्वप्न बघण्याच्या अवस्थेमध्ये बसू नका. ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका, जोर से पढ़ना. जोरात वाचा. फिलिपियो 2 अध्याय 1-2 फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय 1 आणि 2 वचन. अतः यदि मसीह में कुछ शांति हाँ। और प्रेम और ढाढ़स और आत्मा की सहभागिता और कुछ करुणा और दया है, हाँ। तो मेरा यह आनंद पूरा करो हाँ। कि एक मन रहो हाँ। और एक ही प्रेम, हाँ। एक ही चित्त हाँ। और एक ही मनसा रखो. मैं अभी आगे कुछ इसका बारे में बोलना नहीं चाहता. आणि मग याच्या पुढे याच्या संबंधाने काही बोलण्याची इच्छा नाहीये, बोलने की जरूरत नहीं है ना. सांगायची गरज नाहीये. ये बंद कर देना. एक होऊन राहा. थोड़ा भी हमारा आपस में, हमारा बीच में ऐसा कुछ वादा आने नहीं देना. आणि थोडंही आपल्यामध्ये अशा प्रकारची कुठली व्यत्यय येऊ देऊ नका. शैतान को काम करने का मौका नहीं देना. आणि सैतानाला काम करण्याची संधी देऊ नका. इतना बड़ा पदवी प्रभु ने हमें दे चुका है. आणि एवढा मोठा पद प्रभूने आपल्याला दिलेला आहे. आज फिर हम अभी क्लास में आ रहा है. आणि आता आपण क्लासमध्ये प्रवेश करत आहोत. अभी तक क्या था? आणि आतापर्यंत काय होतं? क्लास में आने का क्लास था. आणि मग क्लासमध्ये प्रवेश करण्याचा हा क्लास होता. क्योंकि अभी क्या, अभी इतना क्लास लेने के बाद में ये क्लास लेगा तो आप लोग शायद गहराई में उतर पाए. आणि एवढा क्लास घेतल्यानंतर हा क्लास जर घेतला तर मग कदाचित तुम्ही गहनतेमध्ये समजू शकाल. बेटा अभी आउटलाइन करते करते समय खत्म होने जा रहा आणि मग आता रूपरेषा सांगत सांगत वेळ संपत आहे. है. तो अभी आप लोग मेरे साथ चलना. आणि तुम्ही माझ्यासोबत चाला. तो कल हम लोगों ने क्या बोला था? आणि काल आपण काय म्हटलं होतं? मानो वो पुरुष को दिया हुआ 5 महत्वपूर्ण कार्य. आणि त्या मनुष्याला दिली गेलेली 5 महत्वपूर्ण कामं. क्योंकि वो मैंने सृजनेगा परमेश्वर है. कारण तो सृष्टीकर्ता परमेश्वर आहे. अभी एक बात जानना, एक गोष्ट जाणा. अभी पौलोस ये बात किसको सुना रहा है? आणि पौल ही गोष्ट कोणाला सांगत आहे? ये साधारण लोगों को नहीं सुना रहा है. आणि साधारण लोकांना हे नाही सांगत आहे. मतलब एथेंस की बड़े बड़े तत्वज्ञानी लोगों को सुना रहा है. आणि एथेन्सचे मोठे मोठे ज्ञानवान लोक आहेत त्यांना प्रेषित पौल सांगत आहे. इसमें वहाँ पर 2 ग्रुप का लोग हैं. आणि त्या ठिकाणी 2 ग्रुप आहे. बहुत ध्यान से समझ रहा है. आणि खूप लक्ष देऊन समजून घ्या. साधारण दीदी में आप लोग भागों को पढ़कर जाएगा तो इतना नहीं समझ. आणि साधारण रीतीने तुम्ही ते भाग वाचत गेले तर नाही समजणार. इसलिए मंडली जीवन में होने का जरूरी बात है. आणि म्हणूनच मंडळी जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. अभी उसका हमारा प्रेरितों का काम 17 अध्याय का 18 वचन. प्रेषित त्याचा 17 अध्याय त्याचं 18 वचन वाचा. इपिकुरी और स्तोईकी हाँ। दार्शनिकों में से हाँ। कुछ उससे तर्क करने लगे. इसका मतलब अभी पौलोस यहाँ पर जो तुम्हारा वचन सुना रहा है वहाँ पर 2 ग्रुप का लोग है. आणि या ठिकाणी प्रेषित पौल जे आहे वचन सांगत आहे त्या ठिकाणी 2 समुदायाचे किंवा 2 ग्रुपचे लोक आहेत. बहुत तत्वज्ञानी लोग है वो लोग. आणि ते खूप ज्ञानवान लोक आहेत. 2 ग्रुप. 2 समुदाय. कौन कौन सा है? आणि ते कुठले कुठले आहे? एक है एपिक्यूरियन आणि एक आहे एपिक्युरियन और दूसरा है स्टोइकर. आणि दुसरा आहे स्टोइकर. अभी आपको मालूम है, अभी ये एपिक्यूरी लोग क्या सिखाते थे? आणि हे एपिक्युरियन लोक जे आहेत ते काय शिकवत होते? वो क्या सिखाता मालूम है? आणि त्यांचं शिक्षण काय माहिती का? मतलब कैसा भी है ये जीवन, मतलब कैसा है, दरबार का जीवन होना चाहिए. आणि कसंही करून आपलं जीवन जे आहे ते एकदम ऐश्वर्याचं जीवन राहिला पाहिजे. कभी तुम लोग ईश्वर का चिंता में मत जाना. ईश्वर का चिंता ला करके तुमको डरू में ला करके तुम्हें आजादी में जीवन बिताने में रुकावट करता. आणि ईश्वराच्या जीवनाच्या पाठीमागे ईश्वरी जीवन मिळावं याच्या पाठीमागे तुम्ही जाऊ नका. कारण का की ईश्वरी जीवनाच्या पाठीमागे गेल्यानंतर सैतान तुमच्या मनामध्ये भीती टाकत राहील. हाँ, इसलिए ईश्वर बोल करके जो लोग आता है उनको तुम लोग नहीं सुनना. आणि जे ईश्वर म्हणत लोक येतात त्यांचा तुम्ही स्वीकार करू नका. और मरने के बाद में नरक बोल करके आता है उनको नहीं सुनना. आणि मेल्यानंतर नरक 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 म्हणत जे लोक येतात त्यांचं ऐकू नका. क्या बात है? अपना जीवन में जितना मजा मारना है मजा मार के अपने मनमानी में जीना. इसके अलावा दुनिया के ऐसे जो लोग शिक्षण लेकर आएगा उनको ना सुनना. आणि मग आपण आपल्या जीवनामध्ये जेवढी हाऊस मौज करायची मजा करायची तेवढी मजा करा. आणि मग अशा प्रकारे जे कोणी उद्देश घेऊन येतात त्यांचं ऐकू नका. समझ में आया? लक्षात आलं? ध्यान से सुन रहे हैं? लक्ष देऊन ऐकत आहात? आपका भी दिल में ऐसा है क्या? आणि तुमच्या पण हृदयामध्ये असंच आहे का?
ऐसा विचार आपके दिल में है क्या? आणि असा विचार तुमच्या हृदयामध्ये आहे का? अरे सुसमाचार सुनाने के लिए जाता है तो इस प्रकार का मानव विचार का लोग हमें मिलता है। आणि सुवार्ता सांगायला जातो त्यावेळेला अशा प्रकारच्या विचारांची लोक भेटतात। कोई ईश्वर नहीं, आणि कोणी देव नाहीये, कोई मरने के बाद कुछ नहीं, आणि मेल्यानंतर काही नाहीये, है कि नहीं? आहे का नाही? हाँ, ये पिकुरी लोग हैं, आणि हे पिकुरिया लोक आहे। उन लोगों का वो सिद्धांत है। त्या लोकांचा हा एक सिद्धांत आहे, उपदेश आहे। मैं एक बात आपको बोलना चाहता हूँ, एक गोष्ट सांगू इच्छितो। हमें सुनने वालों में अगर अभी यहाँ पर बैठा हुआ आपको मरने के बाद में आप कहाँ जा रहे हैं करके आपको नहीं मालूम है तो प्रयोग गहराई से पछताव कर प्रभु यीशु पर विश्वास कर आनंद जीवन पाने। आणि मग या ठिकाणी बसलेल्यापैकी मेल्यानंतर कुठे जाईल हे ज्या लोकांना ठाऊक नाहीये त्या लोकांना मी सांगू इच्छितो, संपूर्ण अंतःकरणाने तुम्ही पश्चाताप करा, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि नवा जन्म प्राप्त करा। इस प्रकार की लोगों की सिद्धांतों में जाकर के आपके आनंद आग में तड़पने वाला अनुभव में न जाए। आणि अशा प्रकारच्या लोकांच्या सिद्धांतामध्ये तुम्ही जाऊन अनंत काळच्या अग्नीमध्ये तळमळणारी वेळ येऊ देऊ नये। सच में आपका जीवन को लक्ष्य है, खरोखर तुमच्या जीवनाचा उद्देश आहे, आपका ये जीवन यात्रा कहाँ के लिए है, आणि तुमचा हा जीवन प्रवास कुठे जाण्याकरता आहे। आप वास्तव में कह पाएंगे कि मैं यहाँ से मरने के बाद स्वर्ग में मिलेंगे, आणि तुम्ही खरोखर असं म्हणू शकाल का मी या ठिकाणून मेल्यानंतर स्वर्गात भेटेल, या आपको संदेह है का तुम्हाला शंका आहे? और ऐसा है तो आप भयंकर धोखा में है। आणि जर तुम्हाला शंका आहे तर भयंकर फसगतीमध्ये आहात। तो पर वो लोग इस प्रकार का एक प्रकार का नास्तिक चिंता है, मतलब वो चिंता या एपिक्यूरियन चिंता, वो चिंता के लोग बिलकुल आशा रहित मिला। आणि मग इपिक्यूरियाच्या मंडळीच्या लोकांची काळजी किंवा आपण मेल्यानंतर कुठे जाईल हे माहिती नाही असणारी जी काळजी आहे ते सगळं आपल्याला नुकसानीमध्ये टाकते। अभी उधर दो ग्रुप है, दोनों बड़े तत्वज्ञानी है, एक एपिक्यूरी है और एक स्टोइकी है। आणि त्या ठिकाणी दोन प्रकारचे समुदाय आहेत, एक म्हणजे एपिक्यूरियन लोक आहे की जे खूप ज्ञानी आहे आणि दुसरं जे आहे स्टोइकी आहे। देखिए आप लोग मतलब चरित्र को भी इतना नहीं जानते, इसलिए मैं आपको इतना विस्तार से आप अभी शायद सुन रहा हूँ। आणि मग तुम्हाला इतिहास सुद्धा माहिती नाहीये म्हणूनच एवढ्या विस्तार रीतीने मी तुम्हाला सांगत आहे। हमें जानना, आता जाणून घ्या। अभी एपिक्यूरियन लोगों का हमारा शिक्षण समझ में आया ना, आणि आता एपिक्यूरियन लोकांचं शिक्षण तुमच्या लक्षात आलं ना। अभी स्टोइकी लोगों का शिक्षण क्या मालूम है? आणि स्टोइकी लोकांचं शिक्षण काय आहे? प्रभु बोलेगा तो पेड़ में भी है, पौधा में भी है, झाड़ू में मतलब वो बिल्ली में भी है, कुत्ते में भी है, मतलब चंद्रमा में भी है, जो दिखता वहां पर सब है। आणि मग प्रभूने जर सांगितलं ना तर मग प्रत्येक प्रकारच्या प्राण्यामध्ये, प्रत्येक प्रकारच्या जनावरांमध्ये, प्रत्येक प्रकारच्या पक्षामध्ये आहे। जंगल में भी है, लोहा में भी है। आणि मग ते गंजलेल्या त्या लोखंडामध्ये पण आहे आणि जे चांगलं लोखंड आहे त्याच्यात पण आहे। ये है स्टोइकियों का उपदेश, आणि हे आहे स्टोइकी यांचा उपदेश। कितना बिगड़ा हुआ विचार है आणि किती बिघडलेला विचार आहे, है ना। मतलब ऐसा बिगड़ा हुआ मतलब विचारधारा के लोग आज हमारी चारों तरफ मिलता है कि नहीं? आणि आज अशा प्रकारच्या बिघडलेल्या अवस्थेमध्ये राहणारे लोक आपल्या चौबाजूला भेटतात का नाही? प्रियो परमेश्वर इस प्रकार सब में है ऐसा नहीं, परमेश्वर एक व्यक्ति है, सब उसकी नजर में है। आणि परमेश्वर एक मनुष्य आहे आणि त्याच्या दृष्टीसमोर सगळे मनुष्य आहे। अभी वो बोलेगा इसमें भी प्रभु है, आणि मग ते लोक म्हणतील याच्यातही प्रभू आहे। ऐसा है तो असं आहे तर कुर्सी में भी प्रभु है, आणि मग त्या खुर्चीवरही प्रभू आहे। आप कहाँ बैठा? तुम्ही कुठे बसले? आप तो बैठ नहीं पाएगा। आणि तुम्ही तर बसू शकणार नाही। देखो कहीं भी देखो उसमें सब प्रभु है, आणि काही पण बघा त्या सगळ्यांमध्ये प्रभू आहे। इतना मूर्खता का बिगड़ा हुआ एक चिंताधार है, आणि किती मूर्खपणाची बिघडलेली अशा प्रकारचे विचार आहे। इसलिए ऐसे लोगों को अभी देखो सुबह उठ करके सूर्य उदय होता है तो सूर्य की पानी डाल करके उसको प्रणाम करता, आणि मग भल्या पहाटे ज्या वेळेला सूर्याचा उगम होतो त्यावेळेला ते सूर्याला पाणी टाकून नमन करतात। बैल आ गया तो तुरंत किचन में जाता, रोटी लेकर के उनको खिलाता, उनको छू करके
मला चुंबन करतात. आणि मग जर बैल आला तर मग किचन मध्ये जाऊन त्याच्या करता भाकरी आणतात आणि त्याला स्पर्श करून त्याचं चुंबन घेतात. साप आ गया तो साप के लिए दूध लाता. आणि साप जर आला तर त्याच्याकरता दूध देतात. आणि काय जंगली लोक आहे प्रियांनो, उनके बीच में एक परमेश्वर, जिंदा परमेश्वर है, वो एक व्यक्ति है करके सुनाना इतना आसान है. आणि मग त्यांच्यामध्ये राहून परमेश्वर जो आहे तो एक मनुष्य हे जाऊन सांगणं साधारण गोष्ट नाहीये. अभी आपको मालूम है सुसमाचार सुनाने के लिए जाने वाले लोगों को मालूम है कितना प्रकार का तकलीफ होता. आणि जे सुवार्ता सांगायला जातात त्यांना माहिती आहे की किती त्रास होतो. और रोज उनका बीच में ये संदेश देता है. आणि प्रेषित पौल दररोज त्यांच्यामध्ये हा संदेश देत राहिला. मरकुस का 17 अध्याय का मतलब 17 अध्याय का 17 वचन का भी पाठ पढ़ा. आणि प्रेषित 17 अध्याय 17 वचनाचा शेवटला भाग वाचा. हर दिन वाद विवाद किया करता था. हर दिन उन लोग आकर के मानव पौलोसे वाद विवाद करता था. आणि दररोज येऊन ते पौलाशी वादविवाद करत असे. परंतु पौलोस ने उनको एक क्लियर समझाया, एक परमेश्वर है, वो एक व्यक्ति है, वो पेड़ पौधा में या जानवर में या पक्षियों में नहीं रहता. आणि मग त्या ठिकाणी पौलाने त्यांना स्पष्ट समजून सांगितलं की परमेश्वर जो आहे तो एक मनुष्य आहे, तो झाडांमध्ये, रोपट्यांमध्ये, प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये नाही राहत. ही सारा सृष्टी किसकी द्वारे हुआ. आणि संबंध सृष्टीची रचना कोणाच्या द्वारे झाली आपको मालूम, तुम्हाला ठाऊक आहे. तो प्रभु में है ना. आणि तुम्ही तर प्रभूमध्ये आहात ना. ये सारा सृष्टी किसकी द्वारे हुआ. आणि संबंध सृष्टी कोणाच्या द्वारे झाली. प्रभू यीशु मसीह द्वारा. आपको होया क्या. सुनले का. जोर से बोलो आणि जोरात बोला. आपको मालूम है ना. तुम्हाला माहिती आहे ना. योहान का सुसमाचार पहला अध्याय का 3रा वचन. योहान त्याचा पहिला अध्याय त्याचं 3रं वचन. सब कुछ उसी के द्वारा उत्पन्न हुआ. और जो कुछ उत्पन्न हुआ है, जो कुछ उत्पन्न हुआ है, उसमें से कोई भी वस्तु उसके बिना उत्पन्न नहीं हुई. देखा प्रियो, कुछ भी उत्पन्न हुआ है वो सब कुछ प्रभु यीशु मसीह के द्वारा उत्पन्न हुआ. आणि जे काही निर्माण करण्यात आलं ते सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे निर्माण करण्यात आलं. है ना. पड़ोसियों का पत्री पहला अध्याय का 16-17 वचन. गलसीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 16-17 वचन. क्योंकि उसी में सारी वस्तुओं की सृष्टि हुई. किसमें. प्रभु यीशु मसीह में. बहुत ध्यान से सुनना, बहुत वचन है लेकिन मैं 2-3 वचन पढ़ाऊंगा, ज्यादा रेफरेंस नहीं पढ़ाऊंगा. स्वर्ग की हो अथवा पृथ्वी की, देखी या अनदेखी, क्या सिंहासन, क्या प्रभुताएं, क्या प्रधानताएं, क्या अधिकार, सारी वस्तुएं उसी के द्वारा और उसी के लिए सृजी गई है. देखा प्रियो, ये जो भी सृजा है यीशु मसीह के द्वारा सृजा और यीशु मसीह के लिए सृजा. आणि त्यानं जे काय घडवण्यात आलं ते सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे बनवण्यात आलं आणि ते प्रभू येशू ख्रिस्ता करता बनवण्यात आलं. रोमियो 11 अध्याय का 36 वचन. रोम 11 अध्याय त्याचं 36 वचन. क्योंकि उसी की ओर से और उसी के द्वारा और उसी के लिए सब कुछ है. कितना बड़ी बात है. आणि किती मोठी गोष्ट आहे. जो भी है मालूम, आपको मालूम है, देखी अनदेखी जो बात जो भी सृष्टि किया गया, सारा सृष्टि का सृजनगार का नाम है प्रभु यीशु मसीह. आणि ज्या ज्या गोष्टी ज्या आपण पाहतो आणि ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही त्या सर्व गोष्टीची जी रचना करण्यात आली ते सगळं काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करण्यात आलं. प्रियो, आज भी ये प्रभु का प्रचार दुनिया भर में 24 घंटा बिना रुकते करते जाता, क्योंकि वो सच्चा जिंदा प्रभु है. आणि आज प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रचार संपूर्ण जगभरामध्ये 24 तास मध्ये तो प्रचार केला जातो. क्यों. का. क्योंकि वो अतुल्य परमेश्वर है. कारण तो अतुल्याचा परमेश्वर आहे. उसके जैसा कोई नहीं. आणि त्याच्या समान कोणी नाही. और जो लोग वास्तव में प्रभु का है उनको कितना भी सुनने से उनको तकता नहीं, बुरा नहीं लगता, मतलब उससे उनको कोई भी प्रकार का नफरत नहीं आता, उनका प्यास बढ़ते रहता. आणि म्हणजे कोणी प्रभूचे आहे त्यांना प्रभूच्या उद्देशा संबंधाने, वचना संबंधाने ऐकण्याकरता कधीही ते थकल्या जात नाहीये. उलट त्यांना ते वचन ऐकल्यानंतर त्यांचा उत्साह वाढत जातो. कितना बड़ी बात है. किती मोठी गोष्ट आहे. मतलब इस बात को उन लोगों के बीच में प्रचार करके हमने कल देखा था
उन लोगों में 3 प्रकार का ओपिनियन हुआ था। आणि आपण पाहिलं होतं की त्यांच्यामध्ये 3 प्रकारचे मतभेद होते। क्या क्या हुआ था आणि ते काय काय होते आपको याद है? तुम्हाला आठवतं का? नोटबुक में होगा ना, आणि वहीमध्ये लिहिलेलं असेल ना, उसका 32 वचन 17 का 32 का शुरुआत। आणि योहान 17 अध्याय 32 वचनाचं नहीं 17 अध्याय का प्रेषित त्याचा 17 अध्याय त्याच्या 32 वचन त्याच्या सुरुवातीचा भाग। मरे हुओं के पुनरुत्थान की बात सुनकर कुछ तो ठट्टा करने लगे। देखा, मतलब पौलुस प्रचार करता था, ये 3 अनुभव जरूर होता था। आणि पौल ज्या वेळेला प्रचार करायचा त्यावेळेला हे 3 अनुभव निश्चित यायचे। कुछ लोग ठट्टा करते थे आणि काही लोक चेष्टा करायचे, बोलने के मतलब इसकी बातों में कुछ मदद नहीं है रे, जाओ फालतू बात मत सुनो, जाओ तुम लोग को टाइम तेरा फालतू है क्या, फालतू बातें सुनो मत, ऐसा बोल के ठट्टा करते। आणि मग याच्या बोलणं जे आहे ते एकदम फालतू आहे, त्याच्यामधून काही अर्थ निघत नाहीये, तुमच्याकडे काय खूप वेळ आहे का, जा तुम्ही आपापलं काम करा। परंतु कुछ लोग आणि काही लोक वही 32 वचन का भी पाठ आणि तेच 32 वचनाचा शेवटला भाग, कहा यह बात हम तुझसे फिर कभी सुनेंगे। परंतु उनको थोड़ा छू लिया आणि काही लोकांना तो स्पर्श झाला। उन्होंने बोला ये जो कह रहा है इसमें कुछ तो मीनिंग है, आणि हा जो काय सांगतोय त्याच्यामध्ये काही तर अर्थ आहे। क्योंकि एक जीवित व्यक्ति मृतकों से जी उड़ा हुआ एक व्यक्ति के बारे में हमने कभी सुना नहीं, कुछ नया बात हमारे बीच में लाया है तो हम जरूर सुनना चाहिए, हम बाद में भी सुनेंगे। आणि मग एक व्यक्ती जो मेलेल्यातून जिवंत होणार आहे याच्या संबंधाने आम्ही कधी ऐकलेलं नाहीये, म्हणून आम्ही ते ऐकू। इसलिए हम और भी एक बार थोड़ा और डिटेल से उसको सुनेंगे, समझेंगे आणि अजून एकदा ते एकदम सविस्तर रीत्या ते ऐकू आणि समजून घेऊ। तो और तीसरा झुंड आणि तिसरा एक समुदाय उसका 34 है आणि त्याचं 34 वचन, परंतु कुछ मनुष्य उसके साथ मिल गए और विश्वास किया। प्रियो, कुछ लोग बोला नहीं, ये जो बोल रहा है ये बिल्कुल सच बोल रहा है, हमारा जो भी विश्वास है वो बिल्कुल गलत है और ये सच है। उन्होंने विश्वास किया, उन्होंने उद्धार पाया, प्रभु को महिमा की। आणि आपलं जे काय मत आहे ते एकदम चुकीचं आहे, पण हे लोक जे काय म्हणत आहेत ते एकदम बरोबर आहे। त्यांनी विश्वास केला आणि त्यांचं तारण झालं, उन्होंने जीवन को समर्पण किया आणि त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं। कितनी बड़ी बात है, किती मोठी गोष्ट आहे। प्रियो, आज ये वचन सुनने वालों में कितने लोग अभी तक जो समर्पण नहीं किया, कितने लोग प्रभु की उपस्थिति में, प्रभु की शरण में अपने जीवन को समर्पण करने के लिए तैयार है। आणि प्रेम, अजूनपर्यंत ज्यांनी प्रभूचा स्वीकार केला नाहीये त्याच्यापैकी किती लोक असं आहे की आपलं जीवन प्रभू करता समर्पित करायला तयार आहे। ये प्रभु यीशु मसीह मेरा भी प्रभु है, ये बात को मानने के लिए कितने लोग तैयार है। आणि येशू ख्रिस्त माझा पण प्रभू आहे हे पालन करायला किती लोक तयार आहे। प्रियो, कितनी बार आपने प्रभु यीशु मसीह की संदेश सुना, और जो आज भी कम से कम आज मैं प्रभु को मेरा दिल देता हूँ ऐसे बोल करके अपने दिल में स्वीकारने के लिए कितने लोग तैयार है। आणि कितीतरी लोकांनी प्रभूचा संदेश ऐकलेला आहे, पण आज प्रभू मी तुला माझं हृदय देतो असं बोलण्याकरता किती लोक तयार आहे। या आप भी उन लोगों की जैसा मजाक उड़ा करके प्रभु को दिल ना देते हुए प्रभु को इनकार करके जाने के लिए आज भी निर्णय लिया क्या? आणि मग आजही त्या लोकांप्रमाणे प्रभूचा स्वीकार न करत नरकामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये असा आहे, असा निर्णय तुम्ही घेतलेला आहे का? फसू नका, फसू नका, ये सत्य वचन है प्रभु, आणि देवाचं हे सत्य वचन आहे। शायद प्रभु आपके लिए दिया हुआ आखिरी मौका हो सकता है, आणि होऊ शकतं प्रभूने तुमच्याकरता दिलेली ही शेवटली संधी असेल। मैं आपको डराने के लिए नहीं बोल रहा हूँ, तुम्हाला घाबरवण्याकरता नाही म्हणत आहे, परंतु प्रभु आपको बुला रहा है आणि प्रभू तुम्हाला बोलवत आहे, और ये मुफ्त में आपको मिल रहा है, उधार है। आणि तुम्हाला मिळणारं हे फुकट असं तारण आहे। कितने लोग सच में तैयार होगा, आणि किती लोक खरोखर तयार होतील एक सही निर्णय लेने में, आणि एक योग्य असा निर्णय घेण्यामध्ये, और प्रभु के साथ चलने में, आणि प्रभूच्या सोबत चालण्यामध्ये, और स्वर्ग में प्रभु के साथ मिलने में, आणि स्वर्गामध्ये प्रभू सोबत भेटण्याकरता ये वचनों के द्वारा आप सबको सहाय है। प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना सहाय्य करो। प्रभु को महिमा करो। प्रभूला गौरव मिळो। आमीन। आमेन।